हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रघुमाईच्या पती सोयरिया पती सोयरिया रघुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे रूप गोड तुझे नाम तुझे रूप गोड तुझे नाम हे माझा प्रेम सर्व काळ विठू माऊली हातीवर देई माऊली हातीवर दे संचरो निराही हृदया माझी संचरो निराही हृदय माझे संचरो निराही हृदय माझे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूपा गोड देई मज प्रेम सर्व काळ माझा प्रेम सर्व काळ माझा प्रेम सर्व काळ तुका म्हणे काही न मागे अधिक म्हणे काही न मागे अधिक ते पायी सुख सर्व आहे तुझे पाय सुख सर्व आहे तुझे पाय सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे रूप गोड तुझे देई मज प्रेम सर्व काळ माझा प्रेम सर्व काळ माझा प्रेम सर्व काळ ठोबार कुमाई ठोबार कुमार जय जय ठोबार कुमाई जय जय ठोबार कुमाई ठोबार कुमार जय जय विठोबार कुमाई जय जय ठोबार 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 कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय ठोबार कुमाई जय जय ठोबार कुमाई जय जय ठोबार कुमाई जय ठोबार कुमाई रामकृष्ण
रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधनी तो हा विठ्ठल बरवान तो हा माधव बरवान तो हा माधव बरवान तो हा माधव बरवान रूप पाहता लोचनी सुख झाले साधनी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवरी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवरी तो विठ्ठल बरवा तो माधव सर्व सुखाचे आगर परब्रह्मदेवी वर सर्व सुखाचे आगर परब्रह्मदेवी सर्व सुखाचे आगर परब्रह्मदेवी वर सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर पापर कुमादेवी वर तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा सुखाचे आगर पापर कुमादेवी वर तो विठ्ठल बरवा तो माधव सर्व सुखाचे आगर परब्रह्मदेवी वर सर्व सुखाचे परब्रह्मदेवी वर सर्व सुखाचे आगर परब्रह्मदेवी वर सर्व सुखाचे परब्रह्मदेवी वर सर्व सुखाचे आगर परब्रह्मदेवी वर तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर तो विठ्ठल बरवा तो माधव तो माधव बरवा तो माधव जय जय राम कृष्ण हरी जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण
नाम गोड नाम गोड नाम गोड नाम नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड पुरे कोड सकळ ये पुरे कोड सकळ ये पुढे कोड सकळ ही पुढे कोड सकळ पुढे कोड सकळ ही पुढे कोड सकळ नाम गोड 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 पुरे कोड सकळ ये पुरे कोड सकळ ये पुढे कोड सकळ ही पुढे कोड सकळ पुढे कोड सकळ ही पुढे कोड सकळ रसना येरा रसा विटे रसना येरा रसा विटे घेता घोटे अधिक हे घेता घोटे अधिक हे अनिकार से मरण गाठी अनिकार से मरण अनिकार से मरण गाठी से मरण येने तुटे संसारे 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 रसना येरा रसा विटे रसना येरा रसा विटे रसना येरा रसा विटे रसना येरा रसा विटे घेता घोटे अधिक हे घेता घोटे अधिक हे घेता घोटे आदि कहे घेता घोटे आदि घेता घोटे आदि कहे घेता घोटे आदि तुका मने आहार झाला मने आहार झाला तुका मने आहार झाला तुका मने आहार झाला हा विठ्ठल आम्हासी हा विठ्ठल आम्हासी हा विठ्ठल आम्हासी हा विठ्ठल हा विठ्ठल आम्हासी हा विठ्ठल तुका मने आहार झाला तुका म्हणे आहार झाला तुका मने आहार झाला तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी हा विठ्ठल आम्हासी हा विठ्ठल आम्हासी हा विठ्ठल रसना येरा रसा विटे रसना येरा रसा विटे रसना येरा रसा विटे रसना येरा रसा विटे गीता घोटे अधिक हे गीता घोटे अधिक हे घेता घोटे आदि कही घेता घोटे आदि कही घेता घोटे आदि नाम गोड 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 नाम गोड
सकळ ही पुरे गोड सकळ ही रसनाये रसावी रसनाये रसावी थोडा सकाळही पुरे थोडा सकाळही रसनाये रसनाये नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड पुरे कोड सकळ ही पुरे कोड सकळ ही रसनाये रसावी रसनाये रसावी पुरे कोड सकाळही पुरे कोड सकाळही रसनाये घेता गोटे अधिक हे घेता घोटे ना घेता गोटे घेता गोटे अधिक हे रसनाये रसावी रसनाये रसावी घेता घोटे अधिक हे घेता घोटे अधिक हे रसनाये रसावी रसनाये रसावी विठाला
नाम गोड पुरे कोड सकळही नाम गोड पुरे कोड सकळही रसनाय रसाविटे घेता घोटे अधिकही अनिकारसे मरण गाठी येणे तुटी संसारे रसनाय रसाविटे घेता घोटे अधिकही तुका मने आहार झाला हा विठ्ठल आम्हासी तुका मने आहार झाला हा विठ्ठल आम्हासी रसनाय रसाविटे घेता घोटे अधिक हे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संताची जेणे पंढरी सारिखाची फुला धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानकोची चरणी साष्टांग मी घातिला विठला नाम गोड पुरे कोड सकळही रसनायरा रसाविटे घेता घोटे अधिक हे प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा भंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा भगवंताच्या नामाची चव सांगणारा गोड असा 4 चरणाचा भंग आहे। या भंगातून महाराज सांगतात भगवंताचं नाम गोड आहे सर्व इच्छा पूर्ण करणारं आहे। भगवंताच्या नामाचा परिणाम सांगितला सर्व इच्छा पूर्ण करणारं आहे। भगवंताच्या नामाची रुची कशी पहिल्या चरणामध्ये सांगितली। भगवंताच्या नामरसामध्ये आणि प्रापंचिक जीवनातील विषय रसामध्ये काय फरक आहे हे दुसऱ्या चरणात सांगितलं। रसना येरा रसा विटे आणि घेता घोटे अधिक हे ह्या दोनही रसामधला हा फरक आहे। तिसऱ्या चरणामध्ये महाराज भगवंताच्या नामरसाचं फल काय आणि प्रापंचिक जीवनातील विषय रसाचं फल काय या फलाचा फरक सांगतात। अनिका रसे मरण गाठी हे प्रापंचिक जीवनातील विषय रसाचं फल आहे आणि येणे तुटी संसारे हे भगवंताच्या नामरसाचं फल आहे। आणि मग येणे तुटी संसारे असं फल ज्या नामाने मिळतं ते नाम माझ्या जीवनाचा आहारच झाला हा अनुभव सांगतात। तुका मने आहार झाला हा विठ्ठल आम्हासी विठ्ठला 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 पवित्र भूमी असणाऱ्या पंढरी क्षेत्रामध्ये हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय। वारकरी संप्रदायामध्ये ज्या काही परंपरा चालत आल्या त्याच्यामध्ये टेंबुकर महाराजांची एक दिव्य परंपरा आहे। ज्या परंपरेमध्ये भजन हे प्रमुख मानलं जातं अशा या परंपरेच्या फळावर या जागेवर या ठिकाणी हा उत्सव संपन्न होतोय। वारकरी संप्रदायातील थोर सत्पुरुष वैकुंठवासी श्री संत भिवाजी महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सुरू असणारा हा उत्सव आणि त्या उत्सवामध्ये परमभाग्याने प्राप्त झालेली ही कीर्तन सेवा। वारकरी संप्रदायातल्या ज्या काही परंपरा आहेत त्या परंपरा प्रतिकूल काळा येऊ अथवा अनुकूल काळा येऊ या दोन्हीही काळामध्ये पडता जडभारी नेमा नटळे निर्धारी या न्यायाने किंवा या संत वचनाप्रमाणे परंपरा जपल्या जातात। त्यामुळे एक काळ प्रतिकूलतेचा असतो एक काळ अनुकूलतेचा असतो। व्यवहाराच्या दृष्टीने विचार केला तर कधी कधी प्रतिकूलता मानवी जीवनामध्ये येत असते आणि कधी कधी अनुकूलता येत असते। परंतु आपण घेतलेला नियम किंवा आपण घेतलेला वसा किंवा आपण घेतलेलं व्रत हे मरणासन्न अवस्था झाली तरी सोडायचं नाही हा भारतीय संस्कृतीने आणि एकंदरीत वारकरी संप्रदायातील मुख्य निष्ठेचा हा गाभा आहे। आणि म्हणून तोच एक विचार घेऊन ही परंपरा गेली 150 वर्ष झालं काम करते आहे। 151वी पुण्यतिथी महाराजांची या ठिकाणी साजरी होते। त्या परंपरेतीलच एक आमचे जीवलग मित्र हरिभक्तीपरायण भानुदास महाराज यांनी या उत्सवाचं नियोजन केलं। कालाच्या ओघाप्रमाणे कालाय तस्मै नमः या पद्धतीने काही बदल
व्यवहाराच्या दृष्टीने काही करावे लागतात, लौकिकाच्या दृष्टीने काही करावे लागतात. आणि त्या दृष्टीने महाराजांच्या मनामध्ये आलं की आपण एक सप्ताहाच्या निमित्ताने, तुकोबरांच्या गाथ्याच्या पारायणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या परंपरेतील सर्व मंडळींना एकत्रित करावं. आणि अनेक महाराज मंडळींची कीर्तनं इथं होत असताना आम्हालाही या परंपरेचा नेमकं काय आहे विचार तो कळेल, या दृष्टीने जणू काही ही सेवा आहे. त्यामुळे ही सेवा महाराजांच्या चरणी समर्पित करत असताना या परंपरेला जवळून जाणण्याकरिता ही सेवा आहे असंच म्हणायला पाहिजे. विठ्ठल या अभंगाचे शब्द जगद्गुरु तुकोबराय नामगोड या दृष्टीने हे शब्द आपल्या समोर मांडतात. एकंदरीत या अभंगाचा आशय बघत असताना आपल्या एवढं लक्षात येते की हा अभंग नामपर प्रकरणातला आहे. महाराजांचे विविध प्रकरणातले अभंग पाहत असताना तुकाराम महाराजांनी या अभंगातून एक नामाची चव किंवा नामाचा विचार आपल्या समोर व्यक्त केला. नाम हे साधन म्हणायचं का साध्य म्हणायचं याच्यावर तत्वज्ञानांनी पुष्कळ चर्चा केलेली आहे. साधन या शब्दाचा अर्थ असा असतो की ज्याच्या माध्यमातून साध्यापर्यंत पोहोचायचं आहे ते साधन आहे. आणि साध्य या शब्दाचा अर्थ असा आहे की साधनाच्या माध्यमातून जिथं मनुष्य पोहोचतो ते साध्य आहे. आणि साधक या शब्दाचा अर्थ असा आहे की साधनाच्या माध्यमातून साध्यापर्यंत पोहोचण्याकरिता जो निघालेला आहे त्याला साधक म्हणा. अशा सरळ सरळ साधक, साधन आणि साध्य या 3 शब्दांचा विचार तत्वज्ञानाने आपल्याला सांगितला. पण नामाला साधन म्हणायचं का साध्य म्हणायचं याचा जर विचार करायचा झाला तर एका वाक्यात उत्तर मी देईल. भगवत प्राप्तीपर्यंत ते साधन आहे आणि भगवत प्राप्ती नंतर ते साध्य आहे. विठ्ठल यालाच तत्वज्ञानामध्ये ज्ञानपूर्व भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती असे 2 शब्द वापरले जातात. जोपर्यंत भगवत साक्षात्कार होत नाही तोपर्यंत केलेली नामसाधना किंवा तेपर्यंत केलेली भक्ती ही साधनेमध्ये येते. आणि भगवत साक्षात्कारानंतरही जी भक्ती या सत्पुरुषाकडून होत असते ती साध्यामध्ये येत असते. कारण भगवत साक्षात्कारानंतर काही मिळवायचं राहिलेलं नसतं ना. ज्याला ज्ञानोबा आम्हाला सांगतात चौथीचे ठाई काहीच करणे नाही, तिथं काहीही मिळवायचं नाहीये. धन्योहम कर्तव्यम मे न विद्यते किंचित, धन्योहम प्राप्तव्यम सर्वम अद्य संपन्नम अशी तत्वज्ञानाने भाषा आम्हाला सांगितली. त्यामुळे नंतर काही मिळवायचं राहिलेलं नसतं. त्यामुळे त्या काळामध्ये जे जे येतं ते साध्य असतं. पण तिथपर्यंत जाण्याकरिता मात्र साधन म्हणून नामाचा स्वीकार केला जातो. मी आपल्याला हाच धागा पकडून थोडासा विस्तार करतो की साधनाचा विचार केला तर साधनही अनेक असतात आणि साध्य हे एक असतं. पटतंय का बघा. साध्य म्हटलं की एक आहे आणि साधनं म्हटलं की अनेक आहेत. जरा पुढच्या भाषेत बोलायचं झालं तर अनेक असतात ती साधनं असतात आणि एक असतं ते साध्य असतं. मी आपल्याला याच्याकरता बोलायला लागलो की एका साध्यापर्यंत जाण्याकरिता अनेक साधनांचा विचार तत्वज्ञानाने किंवा संत वाङ्मयांनी आपल्या समोर मांडलेला आहे. भगवत प्राप्ती नावाच्या साध्यापर्यंत पोहोचण्याकरिता अनेक साधनांचा विचार केला की हो. निळोबरांचे शब्द तर असे आहेत, नाना साधनाच्या केल्या खटपटा. अनेक संतांनी आम्हाला साधनं दाखवून दिली, मार्ग दाखवून दिले. मार्ग दावून गेले मार्ग मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत संत ते येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही. निळोबाराय आम्हाला सांगतात याच पंथाने जर निघालो तर कुठलाही आडकाठा येणार नाही, आडफाटा येणार नाही, गुंथा येणार नाही. तो मार्ग नेमकं तो पंथ तरी नेमकं कोणता आहे. तत्वज्ञानाने कुपंथ, विपंथ, सूक्ष्म पंथ, क्लिष्ट पंथ आणि सुपंथ अशा 5 पंथांचा विचार केलेला आहे. नरकाला घेऊन जाणारा मार्ग त्याला कुपंथ म्हणा, प्रपंचाच्या अधपतनाला घेऊन जाणारा मार्ग त्याला विपंथ म्हणा, कर्म ज्ञानाधिक मार्ग त्यांना सूक्ष्म पंथ म्हणा.
योग जपतपादिक मार्ग त्यांना कृष्णपंथ म्हणा आणि भक्तिपंथाला सुपंथ म्हणा. भक्तिपंथ बहु सोपा ही महाराजांची भाषा आहे. या दृष्टीने जर विचार केला तर हे सगळ्या पंथांचा विचार करायला लागलो, या सगळ्या मार्गांचा विचार करायला लागलो तर महाराजांनी सांगितलं मार्ग दावूनी गेले आधी. याचा अर्थ अनेक मार्गांचा विचार आहे. एक कर्म नावाचा मार्ग आहे, दुसरा ज्ञान नावाचा मार्ग आहे, तिसरा योग नावाचा मार्ग आहे आणि चौथा नाम नावाचा मार्ग आहे. या चारही मार्गांचा विचार जरा करा. कर्म नावाचा मार्ग काय, ज्ञान नावाचा मार्ग काय, योग नावाचा मार्ग काय आणि नाम नावाचा मार्ग काय. ठीक आहे, जायचंय कुठं? भगवंतापर्यंत. याच्याकरता साधन नाम मार्ग किती सांगितले? 4. कर्माची वाट सांगितली, ज्ञानाची वाट सांगितली, योगाची वाट सांगितली, नामस्मरणाची वाट सांगितली. असं आहे. एकच ठिकाण असतं पण तिथं पोहोचायला वाटा मात्र अनेक असतात. सोप्या शब्दात बोलायचं झालं तर गाव एकच असतं हो, पण तिथं जायला रस्ते अनेक असतात ना. आता पंढरपूर नावाचं हे गाव आहे, इथे येण्याकरता रस्ते अनेक आहेत. पूर्वेकडून येणारा रस्ता आहे, पश्चिमेकडून येणारा आहे, दक्षिणेकडून येणारा आहे, उत्तरेकडून येणारा आहे. इथं उपस्थित असलेल्या वेगवेगळ्या गावातली मंडळी असल्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या रस्त्याने आलात ना. गाव एक आहे. समजा कल्पना करा, तुम्हाला माहीत किती आहेत या पंढरपूरला येण्याकरता किती वाटा आहेत? तुम्हाला साधारण 4 वाटा माहीत आहेत. तुम्ही म्हणाल की बाबा नाही, पुण्याकडून येणारी एक वाट आहे, सोलापूरकडून येणारी एक वाट आहे, इकडून मराठवाड्याकडून बार्शीकडून येणारी एक वाट आहे, इकडून कोल्हापूरकडून येणारी एक वाट आहे. तुम्हाला 4 वाटा माहीत आहेत. मला 10 वाटा माहीत आहेत, कारण मी पंढरपुरात राहतोय. मला जरा तुमच्यापेक्षा 4-5 वाटा जास्तच माहीत आहेत. मला त्याच्यापेक्षा जास्त वाटा माहीत आहेत. ठीक आहे, पण एवढ्याच वाटा आहेत अशातला भाग नाही. तुम्हाला माहीत असेल नसेल, मधल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये पोलीस प्रशासनाने जाहीर केलं होतं महाराज. त्यावेळेस त्यांनी असं जाहीर केलेलं होतं की पंढरपूरला येणारे रस्ते बंद केलेत. मी तेव्हा पोलीस प्रशासनाला, आम्ही सगळीच महाराज मंडळी त्यांच्याकडे नेहमी जात होतो, तेव्हा मी सहज विचारलं की बाबा किती रस्ते बंद केले? तेव्हा त्यांनी सांगितलं 52 रस्ते बंद केले. त्यांनी सांगितलं. म्हणजे आम्हाला 10च वाटा माहीत होत्या, पोलिसांना 52 माहिती आहे, कारण त्यांनाच त्या वाटा माहीत असतात. पोलीस आहेत ना, त्यांना. तर असं जाऊ द्या, मला विनोदाचा भाग सांगायचा नाही. मुद्दा काय, पंढरपूर नावाचं गाव एक आहे पण तिथं येण्याकरता रस्ते अनेक आहेत ना. तसं परमात्मा नावाची प्राप्ती, परमगंतव्य एकच आहे, पण तिथं जाण्याकरता रस्ते मात्र अनेक आहेत. एक कर्माची वाट, ज्ञानाची वाट, योगाची वाट, नामस्मरणाची वाट. आता तुमच्या माझ्यासारख्या साधकाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की याच्यातल्या कोणत्या वाटेने जावं? कर्म नावाच्या वाटेने जावं, ज्ञान नावाच्या वाटेने जावं, योग नावाच्या वाटेने जावं का नामस्मरण नावाच्या वाटेने जावं? हा तुम्हाला मला सगळ्यांना प्रश्न पडला. मी आपल्याला त्याच्याकरता एक काल्पनिक उदाहरण देतो म्हणजे कळेल. कल्पना करा, कीर्तनाला आम्ही निघालो. आता ही सगळीच मंडळी, पूजनीय महाराज विठ्ठल महाराज माझ्या समोर आहेत, भामदास महाराज आहेत, आम्ही सगळीच रोज कुठं ना कुठं तरी कीर्तनाच्या सेवा होतात. मग कीर्तनाला जात असताना आम्ही निघालो, त्या कीर्तनाच्या गावापर्यंत पोहोचलो. बऱ्याचदा कधी कधी गावाच्या जवळ जातो पण रस्ता सापडत नाही. लोक तिकडून फोन करत असतात, महाराज आले का, आले का, आले का, पुष्कळ फोन करत असतात. मी तर अनेक वेळेला सांगत असतो, महाराज येईपर्यंत माणसं भरपूर फोन करतात. महाराज येईपर्यंत माणसं भरपूर फोन करतात. एकदा महाराज कीर्तन करून गेले का गेले हे बघायलाही कोणी फोन करत नाही. नंतर कोणी फोन करत नाही, नंतर विचारतही नाही महाराज तुम्ही आला होतात, बरं झालं, अमुक तमुक काही नाही. मी तर त्याच्या पुढे बोलतो, त्यांच्या लक्षातही असतं का नसतं कोणाच ठोका आम्ही येऊन गेलो हे नसतं महाराज. बऱ्याचदा बघा तुम्ही, देहू आळंदीला गर्दी असते आणि अनेक गावची लोक भेटतात. महाराज मी अनुभव सांगतो, अनेक गावची लोक भेटतात आणि भेटल्यानंतर मग ते सांगतात आम्ही अमुक अमुक गावचे. मग आम्हीच त्याला म्हणत असतो, अरे आम्ही तुमच्या गावात आलो होतो की. ते म्हणतात तुम्ही होता का ते? हे बघा, त्यांना माहित नाही. याचं एकच कारण, पूर्वीच्या काळामध्ये महाराज पूर्वीच्या काळातल्या कीर्तनकारांची नावं आजही जागी आहेत, आजही ती जागी आहेत नावं. पण आत्ताच्या काळातल्या कीर्तनकारांची नावं सगळ्याला माहीत असतीलच असं सांगता येत नाही. याचं एकच कारण आहे, पूर्वीच्या काळामध्ये कीर्तनांच्या संख्या कमी होत्या पण गुणात्मकता होती. आता संख्यात्मक वाढ झाली पण गुणात्मकता संपली. विठ्ठल विठ्ठल लोकांचा तरी काय दोष आहे, प्रति निघाले ना, प्रति अमुक अमुक, प्रति तमुक तमुक. त्यांनी तर मग आता त्यांनी ओरिजिनलला लक्षात ठेवावं का प्रतीला लक्षात ठेवावं? त्यांचा तरी काय दोष आहे. असो, मुद्दा माझा एवढाच आहे. जवळ गेलो आम्ही, मग तिथून फोन येत होते. मी एका चौकामध्ये गाडी घेऊन उभा आहे, त्या लोकांचा फोन येत होता. मी त्यांना म्हटलं, अहो मी एका चौकामध्ये आलोय, तुमच्या गावाकडे यायचं आहे, पण इथं 4 वाटा आहेत, मी नेमकं कोणत्या वाटेने येऊ सांगा.
जसं भगवंतापर्यंत जाण्याकरिता संतांनी वाटा किती सांगितल्या? 4. कर्म, ज्ञान, योग आणि नामस्मरण. तसं एक उदाहरणात घ्या की मी चौकात उभा आहे, त्या गावाला मला जायचं आहे, अमुक अमुक एक गाव आहे आणि तिथं 4 वाटा आहेत आणि मी त्यांना विचारलं, अहो 4 वाटा इथं दिसायला लागलेत, कोणत्या वाटेने येऊ? आता पलीकडल्या माणसांनी जरा व्यवस्थित उत्तर द्यावं का नाही? तो पलीकडला मनुष्य म्हटला, महाराज या कोणत्याही वाटेने येते आमच्या गावात. हे काही उत्तर आहे का? मी त्यांना म्हटलं, अहो या 4ही वाटा जरी तुमच्या गावाला घेऊन जात असल्या, ऐका आता माझं बोलणं, या 4ही वाटा जरी तुमच्या गावाला घेऊन जाणार असल्या तरी परंतु याच्यातली जवळची वाट कोणती सांगा, कारण वेळ झालेला आहे, कीर्तनाला पोहोचायचं आहे. जवळची वाट सांगा, याच्यातली जवळची कोणती सांगा. हा जसा मी प्रश्न तिथं उच्चार केला, तोच प्रश्न साधक अवस्थेमध्ये एकदा विचारा. कर्म नावाची, ज्ञान नावाची, योग नावाची आणि नामस्मरण नावाची वाट, 4ही वाटा जरी भगवंतापर्यंत घेऊन जाणाऱ्या असल्या तरी याच्यातली जवळची वाट कोणती आहे सांगा. कर्माची वाट जवळची आहे, ज्ञानाची वाट जवळची आहे, योगाची वाट जवळची आहे का नामस्मरणाची वाट जवळची आहे? याच्याकरता जवळ शब्द कोणत्या वाटेने आलेला आहे याचा विचार करू. मी आपल्या ऐकण्याचा रोजच्या पाठातला एक अभंग सांगतो. स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळी मिळी, गदारोळी आनंदे, ध्वजा कुंचे गरुड टके, शृंगार निके करुणिया. मला शेवटचं चरण महत्वाचं आहे. तुका मने हेची नीट, जवळी वाट वैकुंठा. हा जवळी शब्द याच वाटेला आलाय. कोणत्या? वाचे गाऊ विठ्ठल, याच वाटेला जवळ हा शब्द आला. थोडक्यात वाचे गाऊ विठ्ठल म्हणजे नामस्मरण नावाची वाटच जवळची आहे. विठ्ठल शब्दाचा अर्थ काय करायचा? आत्ता माझ्या वेळ त्याच्यात घालवायची नाही. अधिक अक्षराने एका भूवैकुंठ म्हणे तुका म्हटलं काय, किंवा ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ असं म्हटलं काय, कोणताही वैकुंठ शब्दाचा अर्थ घ्या. असो, मुद्दा माझा एवढाच आहे की नामस्मरण नावाची वाट कशी आहे? जवळची आहे. झालं, माझा विषय संपला. कर्म, ज्ञान, योग आणि नाम याच्यामध्ये भगवंतापर्यंत जाण्याकरता वाट जवळची कोणती ठरली? नामाची. आता पुन्हा एकदा त्याच दृष्टांतामध्ये या. कोणत्या? मी त्या चौकामध्ये उभा आहे, तिथून मनुष्य फोन करतायत. मी त्यांना विचारलं, अहो जवळची वाट कोणती? त्या माणसाने सांगितलं उजव्या रस्त्याने या. तो जो उजवा रस्ता आहे का नाही तो जवळचा आहे. आता संपलं का नाही? मी लगेच जायला पाहिजे ना. मी तेवढ्यावर थांबत नाही. मी त्याला दुसरा प्रश्न केला. मी म्हटलं, अहो जी उजवी बाजू आहे किंवा उजवा रस्ता आहे, उजव्या हाताचा जो रस्ता आहे ती वाट जवळची म्हणता, पण ती वाट चांगली आहे का? माझा पुढला प्रश्न आहे. मला काय पुढला प्रश्न काय? ती वाट चांगली आहे का? म्हणजे आपली अपेक्षा अशी असते की रस्ता जवळचाही असावा आणि चांगलाही असावा. पण महाराष्ट्रातल्या रस्त्याची परिस्थिती सांगू, जे रस्ते जवळचे आहेत ते चांगले नाहीत आणि जे चांगले आहेत ते जवळचे नाहीत. महाराष्ट्रातले रस्ते असे आहेत. आपली भावना अशी असते रस्ता जवळचाही पाहिजे आणि काय पाहिजे? चांगलाही पाहिजे. हे जसं तिथं आहे तेच इकडे घ्या. कर्म, ज्ञान, योग आणि नामस्मरण याच्यात जवळची वाट कोणती धरली होता? नामाची. पण आता पुढला प्रश्न असा आहे की ती वाट चांगली आहे का? ती वाट चांगली आहे का? मग चांगला शब्द कशा करता येतो? कुठं पहा. कर्मा करता आला, ज्ञाना करता आला, योगा करता आला का नामा करता आला? रोजचं प्रमाण आहे. नाम चांगले चांगले माझे कंठी राहोले, कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन इथला कीर्तन शब्दाचा अर्थ नामसंकीर्तनच ना. ते चांगलं आहे, चांगलं आहे असे महाराजांचे शब्द आहेत. या दृष्टीने जर विचार केला तर नाम नावाची वाट कशी आहे? चांगली आहे. काय काय झालं आतापर्यंत? नाम नावाची वाट जवळची आहे, नाम नावाची वाट चांगली आहे. बरोबर आहे. सिद्धांतातही कळालं आणि दृष्टांतातही कळालं. त्या माणसाने सांगितलं उजव्या बाजूचा रस्ता जवळचा आहे, उजव्याच बाजूचा रस्ता चांगला आहे. एवढ्यावर विषय संपला. मी लगेच निघायला पाहिजे पण मी निघत नाही. मी त्याला पुन्हा एक तिसरा प्रश्न विचारला.
तोच एक चांगला आहे का आणखीन कुठला चांगला आहे? माणसाचे कसे असतात बघा, मानसशास्त्र कसं आहे पहा. मी त्याला विचारलं तोच एक चांगला आहे का याच्यापेक्षा आणखीन कुठला चांगला आहे? हा चांगला आहे म्हणून असं म्हणू नको बाबा, याच्यापेक्षा आणखीन कुठला चांगला आहे का? त्या पलीकडल्या माणसांनी सांगितलं महाराज नाही 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 नाही, हाच चांगला आहे. उलट बोलता बोलता तो म्हणायला लागला बाकीच्या 3 रस्त्यापेक्षा एवढाच चांगला आहे. बरोबर आहे. मग माझा जरा ठाम निश्चय होतो, बाकीच्या 3 रस्त्यापेक्षा एवढाच चांगला आहे. आता हा जो शब्द आहे का नाही तो सिद्धांतात बसतोय का बघा. कर्म ज्ञान योग आणि नामस्मरण या वाटेमध्ये, 4ही वाटेमध्ये जवळची वाट कोणती ठरली? नामाची. चांगली वाट कोणती ठरली? नामाची. आता आपणच एक प्रश्न उपस्थित करू की कर्म ज्ञान योग आणि नामस्मरणामध्ये चांगली नामस्मरणा नावाची वाट ही चांगली आहे, एवढीच चांगली आहे का आणखीन कोणती चांगली आहे? नाम नावाचीच वाट चांगली आहे का आणखीन कोणती चांगली आहे? याच्याकरिता नारद भक्ती सूत्रातलं एक सूत्र सांगतो. देवर्षी नारद मुनींनी भक्तिसूत्रामध्ये भक्तीची व्याख्या करत असताना ज्या काही वेगवेगळ्या व्याख्या केल्या त्याच्यामध्ये अव्यावृत भजनात ही एक भक्तीची व्याख्या केली. म्हणजे अखंड नामस्मरण यालाच भक्ती म्हणा असं देवर्षी नारद मुनींनी भक्तीचं चिंतन केलं. आता ही जी नाम नावाची वाट आहे किंवा भक्ती नावाची वाट आहे याच्याबद्दल बोलताना नारदांचे शब्द असे आहेत, सातू कर्म ज्ञान योगेभ्या अपि अधिकतरा. याच्याबद्दल बोलताना नारदजी असं सांगतात, सा तू कर्म ज्ञान योगेभ्या अपि अधिकतरा. ही नाम नावाची वाट कशी आहे? अधिकतरा. अधिकतरा या शब्दाचे अर्थ श्रेष्ठ, अधिकतरा या शब्दाचा अर्थ चांगली, अधिकतरा या शब्दाचा अर्थ उत्तम. मग विचारलं अहो अधिकतरा तुम्ही म्हणता पण कोणापेक्षा? अपि. अपि या शब्दाचा अर्थ याच्यापेक्षा, पण कोणापेक्षा? कर्मज्ञान योगेभ्या अपि. कर्मज्ञान आणि योगापेक्षा सुद्धा ही वाट चांगली आहे म्हटले. आता ऐका, नाम नावाची वाट जवळची आहे, नाम नावाची वाट चांगली आहे, याच्यापेक्षा सुद्धा कर्मज्ञान योगापेक्षा चांगली आहे. याला जरा जास्त महत्व आहे. नाम चांगला आहे म्हणणं वेगळं आणि कर्मज्ञान योगापेक्षा चांगलं आहे म्हणणं वेगळं. याच्यातलं वाक्य कोणतं जरा जास्त दृढ होतं? कर्मज्ञान योगापेक्षा. नाही कळालं सोपं उत्तर देतो. अहो तुमची चाल फार चांगली झाली हे म्हणणं वेगळं, अख्ख्या कीर्तनात तुमचीच चाल चांगली झाली म्हणणं याचा एक आनंद वेगळाच असतो का नाही? चाल चांगली झालं हे सरळ वाक्य आहे, हे विधिमुखाने बोलणं आहे. हे ठीक आहे चांगली झाली म्हणले, नाही नाही अख्ख्या कीर्तनात फक्त तुमची चाल चांगली झाली असं म्हटलं की तो चालीवाला त्याची चाल दाखवतो असं नाही म्हणत मी, त्याला आनंद वाटतो, त्याला आनंद वाटतो. एवढंच मला म्हणायचं आहे. का मुद्दा मी मांडायला लागलो हा? तसं अहो साधी गोष्ट आहे, जाऊ द्या, मी चालीवाल्याकडे कशाला बोलतो. कीर्तनकाराची सुद्धा गंमत अशीच आहे. कीर्तन ते काय झालं, आम्ही एका ठिकाणी कीर्तन करून आलो. कीर्तन करून आल्यानंतर सप्ताह झाला आणि झाल्यानंतर त्या गावातल्या एका माणसाचा मला फोन आला आणि तो म्हटला महाराज तुम्ही आमच्या गावात आला होता कीर्तनाला. म्हटलं हो हो. अहो महाराज तुम्ही फार कीर्तन चांगलं केलं. म्हटलं धन्यवाद. तो म्हटला नाही नाही महाराज अख्ख्या सप्त्यामध्ये नंबर 1. काही माणसं अशी भारी शब्द काढतात, कुठून नंबर काढले कोणाच ठाऊक आहे. नंबर कशाच्या अनुषंगाने काढले हेही जरा बघायला पाहिजे. आता तो म्हटला महाराज अतिशय चांगलं कीर्तन झालं, 1 नंबर कीर्तन झालं. अख्ख्या सप्त्यामध्ये असं कीर्तन झालं नाही. सप्त्यातलं काय घेऊन बसला, आमच्या गावामध्ये गेली 50 वर्ष झालं सप्ताह होतोय, गेल्या 50 वर्षात असं कीर्तन ऐकलं नाही. म्हटलं मला एवढा आनंद झाला, 50 वर्ष झालं कीर्तन असं माझ्यासारखं ऐकलं नाही, माझं कीर्तन चांगलं झालं असं म्हटल्याबरोबर मला आनंद झाला. त्याचा त्याने फोन ठेवला. मी स्वतःहून त्या गावातला सप्ताह कमिटीचा जो अध्यक्ष आहे त्या अध्यक्षाला फोन केला. सप्ताहाची कमिटी असते त्याचा अध्यक्ष असतो, मी स्वतःहून फोन केला. अहो सप्ताहातलं कीर्तन करून कीर्तनकार गेल्यानंतर जर कीर्तनकाराचा माघारी फोन आला की त्या अध्यक्षाला भीती वाटते. त्याची कारणं सगळ्याला माहिती. त्यांनी जरा घाबरले ते अध्यक्ष. ते म्हटले मला उचललं आणि मला म्हटले का हो महाराज काय झालं, का फोन केला. म्हटलं काही नाही. झाला का सप्ताह? हो झाला. कशी झाली कीर्तनं सगळी? तो म्हटला छान झाली. मी म्हटलं नाही माझं कीर्तन कसं झालं, उगीच मी स्वतःहूनच विचारलं. तो म्हटला नाही महाराज तुमचंही छानच झालं, बरं वाटलं, तुम्ही आला, तुमचे पाय लागले, अमुक तमुक झालं. म्हटलं नाही तुमच्या गावातले अमुक एका माणसाचा मला फोन आलता. तो अध्यक्ष म्हटला बरं मग काय म्हणत होता. म्हटलं नाही तो माणूस असं म्हणत होता अख्ख्या सप्ताहामध्ये माझंच कीर्तन सगळ्यात चांगलं झालं, गेल्या 50 वर्षात असं चांगलं झालं नाही असं म्हणत होता, सगळ्या कीर्तनकारात माझं चांगलं कीर्तन झालं असं म्हणत होता, म्हणून मी तुम्हाला विचारलं. तो असं म्हणत होता. त्या अध्यक्षांनी सांगितलं महाराज ज्या माणसाने तुम्हाला फोन केला त्याचं फार मनावर घेऊ नका, ती सगळ्याच कीर्तनकाराला असं म्हणताय, ती काही तुम्हालाच म्हणते अशातला भाग.
उदाहरण संपलं माझं. काही काही माणसं अशी गमतीची आम्हाला भेटत राहतात. आता मुद्दा माझा काय आहे, मूळ मुद्द्यावर या. नाम नावाची वाट जवळची आहे, नाम नावाची वाट चांगली आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे, नाम नावाची वाट कर्मज्ञान योगापेक्षा चांगली आहे. आता आपल्याला याच्यात 3 मुद्दे ऐकावे लागतील. कर्मज्ञान योगापेक्षा नाम नावाची वाट चांगली आहे असं जर देवर्षी नारद मुनी भक्ती सूत्रामध्ये सांगत असतील तर 3 मुद्दे पडले. कर्मापेक्षा नाम चांगलं, ज्ञानापेक्षा नाम चांगलं आणि योगापेक्षा सुद्धा नाम चांगलं. आता कर्मापेक्षा नाम नावाची भक्ती चांगली म्हणत असाल तर कर्मातली काहीतरी उणीव दाखवावी लागेल, मग नाम कसं चांगलं हे दाखवावं लागेल. ज्ञानापेक्षा नाम चांगलं आहे असं म्हणत असाल तर ज्ञानामध्ये काहीतरी उणीव दाखवावी लागेल, मग ते नामस्मरण कसं चांगलं हे सांगता येईल. आणि योगापेक्षा जर नामस्मरण भक्ती चांगली आहे म्हणत असाल तर योगामध्ये काहीतरी उणीव दाखवावी लागेल, मग तुम्हाला नाम नावाची भक्ती चांगली आहे म्हणता येईल. याच्याकरता 3 हे विकल्प, त्याच्याकरता एका वाक्यात उत्तर देतो. कर्मापेक्षा नामस्मरण नावाची भक्ती चांगली आहे असं जर शास्त्र म्हणत असेल तर कर्म म्हणजे नेमकं काय याचा विचार करा. आता कर्मशास्त्राचा विस्तार करणे इतकी वेळ जरी आपल्याकडे नसली तर कर्मशास्त्राचा विचार करताना ज्ञानेश्वरीतला 3रा अध्याय वाचा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की कर्माच्या काही भूमिका सांगितलेल्या आहेत. कर्माबाबतीत बोलत असताना कर्मशास्त्राचे 2 नियम आहेत. प्रत्येकाला कर्म करावं लागेल हा कर्मशास्त्राचा पहिला नियम आहे आणि केलेलं कर्म भोगावंच लागेल हा कर्मशास्त्राचा 2रा नियम आहे. केले कर्म झाले त्याची दुसरे नाही, भोगा आले उपजले मेले ऐसे किती, या दृष्टीने विचार केला तर कर्मामध्ये एक उणीव आहे. काय उणीव आहे? ज्ञानेश्वर महाराजांनीच सांगितलेली बोलतो, माझ्या पदरचे बोलत नाही. कर्म करत असताना जे कर्म आम्ही करतो त्या कर्माबद्दल चिटकलेला कर्तृत्वाचा मद आणि त्या कर्माबद्दल निर्माण झालेली फलाची आसक्ती, या 2 गोष्टी या कर्माच्या दृष्टीने जीवाला बंधनात टाकणारी आहेत. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू या दोहीचे नाम बंधू कर्माचा की. ज्ञानोबाराय बोलतात, या दोहीचे नाम बंधू या कर्तृत्वाचा मद हा कर्मामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. मग निर्माण झालेला कर्तृत्वाचा मद आणि फलासक्ती कशाने जाईल? आपण करत असलेल्या कर्माला नामस्मरण नावाच्या भक्तीची जर जोड दिली तर ती भक्ती काय करते? त्याच्यातली फलासक्ती काढून टाकते. त्यामुळे कर्मामध्ये निर्माण होणारी फलासक्ती नावाची उणीव भरून काढण्याचं काम जर भक्ती करत असेल तर कर्मापेक्षा नाम नावाची भक्ती श्रेष्ठ आहे. विठ्ठल एक विकल्पाने विचार. आता 2रा विस्तार मला करण्यात इतकी वेळ नसल्यामुळे आपल्याला फक्त धावतं पुढे जायचं आहे. ज्ञानापेक्षा नामस्मरण नावाची भक्ती श्रेष्ठ असं जर म्हणत असाल तर ज्ञान म्हणजे काय इथून सुरुवात होते. ज्ञान या शब्दाची व्याख्या काय, वृत्ती ज्ञान म्हणजे काय, स्वरूप ज्ञान म्हणजे काय, वेदांत शास्त्रांनी पुष्कळ याच्यावर चर्चा केली. सप्रकारक ज्ञान कशाला म्हणायचं, सविषयक ज्ञान कशाला म्हणायचं, सआश्रय ज्ञान कशाला म्हणायचं, सवृत्तिक ज्ञान कशाला म्हणायचं, स्वरूपभूत ज्ञान कशाला म्हणायचं, याचा विस्तार तत्वज्ञानाने पुष्कळ पद्धतीने केला. मला फक्त त्याच्यातला विस्तार करत असताना एक वाक्य बोलायचं आहे. ज्ञानामध्ये उणीव नाहीच ना हो, ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे ना. उलट योग वासिष्ठामध्ये वसिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना उपदेश करताना असं सांगितलंय, या जगामध्ये ज्ञानवान एव बलवान, ज्ञानवान एव जीवती, ज्ञानवान एव सुखवान, तस्मात् ज्ञानमयो भव. ही वसिष्ठांची भाषा आहे. वसिष्ठ ऋषी रामाला उपदेश करताना असं सांगतात, हे रामा, या जगामध्ये ज्ञानवान हाच एक बलवान आहे. या जगामध्ये जर कोण जीवन जगलं असेल तर तो ज्ञानवानच जीवन जगला. आणि या जगामध्ये जर खरं सुख काय असेल तर ते ज्ञानाचंच आहे. आणि त्यामुळे तस्मात् ज्ञानमयो भव. मग जर वसिष्ठ ऋषी आम्हाला ज्ञानाचं एवढं वैभव सांगत असतील तर मग ज्ञानाची उणीव काय आहे की जेणेकरून तुम्ही या ज्ञानापेक्षा नामनावाची भक्ती श्रेष्ठ म्हणता? ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं चिंतन पहा. ज्ञानोबाराय फार गोड बोलतात. ज्ञानोबाराय बोलतात, हे सगळं जरी असलं तरी या ज्ञानामध्ये एक उणीव येण्याची शक्यता आहे. कोणती? नवल अहंकाराची विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचावे. ज्ञानोबाराय बोलतात, हा अहंकार असा गमतीचा आहे, अज्ञानाच्या मागं लागत नाही पण ज्ञानी म्हणून घेणाऱ्याला सोडत नाही. हा अहंकार असा गमतीचा आहे. मी तर अनेकदा गमतीने म्हणत असतो, अहंकार असाच कुठेतरी बसलेला असतो. इथं येऊन जर एखादा म्हटला का नाही आपल्याला याच्यातलं काही कळत नाही, अहंकार म्हणतं हे आपलं गिराईकच नाही. पण इथं येऊन जर एखादा म्हटला हां आपल्याला याच्यातलं फार कळतं, अहंकार म्हणतो तुझ्याच मानेवर बसायचं आहे. हा अहंकार असा गमतीचा आहे, कुठून आतमध्ये कसा येईल सांगता येत नाही, इतका सूक्ष्म आहे. आम्हाला एखाद्या वेळेस कुठं कीर्तनाला गेल्यानंतर अनोळखी गावाला आम्ही कीर्तनाला जर गेलो
आणि चुकून जर लवकर गेलो, काय असतंय ओळखीच्या गावाला कसं कधी जायचं आणि अनोळखी गावाला कधी जायचं हे अलीकडल्या कीर्तनकाराला सुद्धा कळालंच पाहिजे. आता हे अलीकडलं हे अलीकडं महत्त्वाचं आहे. एखाद्या वेळेस एखादा अभंग पाठ नसला तरी चालेल, पण हे महत्त्वाचं आहे आता कळणं. आता एकदम अनोळखी गाव, आता फडावरची परंपरेतली गावं, आता आपला टेंभुकर महाराजांची परंपरेतल्या गावाला महाराज कधी जाऊ शकतील, लवकर गेले तरी काही अडचण नाही, उशिरा गेले तरी अडचण नाही. पण अनोळखी गावं जर एखादी असतील तर तिथं लवकर गेलं तर कोणीच ओळखीचं नसतं, आपल्याला फार अवघड जातं. मी एका गावाला असंच गेल्यानंतर लवकर गेलो. आता महाराज कीर्तनाला लवकर येणं हे चांगलं आहे का वाईट आहे? चांगलंच आहे ना. आपण ती गावही असं गमतीचं होतं. त्या गावातल्या लोकांनी मला लवकर आलेलं बघितलं आणि मला म्हटलं हा महाराज लवकर आलात, अरे हे चांगलं आहे ना, याच्यात एवढं काय. म्हणजे त्यांचं म्हणणं असं असतं की ज्या अर्थी हा लवकर आलाय त्या अर्थी एवढा भारी नाही, कुठून काढलं कोणाच ठाऊक. म्हणून बरेच महाराज गावाच्या बाहेर उभा राहतात आणि वेळ झाली की गावात शिरतात, बाकी काही नाही. बरेच महाराज असं करतात. आता हे मी गेलो होतो लवकर, आता कुठं इकडं तिकडं आपला परिचय नाही, मी गेलो. मला एका ठिकाणी खोलीत उतरायला व्यवस्था केली. मी थांबल्यानंतर ते म्हटले महाराज आता नियोजन काय. म्हटलं 6 वाजलेले आहेत, कीर्तन 9ला आहे. 6 ते 8 मी 2 तास निवांत बसतो, 8 वाजता प्रसाद घेऊ, 9ला कीर्तन चालू करू. ते म्हटले ठीक आहे, आमची काही कामं आहेत आम्ही करू का. म्हटलं करा, कोणी काही गरज नाही मला. त्यांनी एका माणसाला माझ्याजवळ थांबवलं. म्हटलं हे राहू द्या. म्हटलं काही गरज नाही मला, काही नाही काही चहा पाणी. म्हटलं मला काहीच लागत नाही, त्यामुळे काही गरज नाही राहू द्या म्हटले. आग्रह करून एका माणसाला ठेवलं. आमच्याजवळ कोणाला ठेवतात, अख्खं गाव ज्याला कंटाळलं त्याला आमच्याजवळ ठेवतात. गावातली माणसं सुद्धा अशी गमतीची असतात. आणि ते ठेवल्यानंतर ते बसल्यानंतर गप्प बसत नाही, ते बसलेलं जे असतं का नाही ते त्याचा कार्यक्रम सुरू करतात. त्यांनी मला बसल्या विचारलं महाराज तुम्ही आमच्या गावात नवीन आहात. म्हटलं हो नवीन आहे. तुम्ही आमच्या गावाला कधीच आला नाही. म्हटलं हो नाही कधीच आलो नाही. तुम्हाला आमच्या गावातलं काहीच माहीत नाही. अरे बाबा पहिल्यांदा चालू आहे, कसं माहीत असणार आहे. म्हटलं काहीच माहीत नाही. तो म्हटलं हे पहा महाराज आमचं गाव तुम्हाला कळायचं नाही. नाही कळायचंच नाही. आता मी म्हटलं मला माझंच गाव आणखी नीट कळलं ना, कोण कसं आहे काय आहे, तुझ्या गावाचं काय घेऊन बसला. ते म्हटलं नाही. मी म्हटलं तू का म्हणायला लागला मला. तो म्हटलं आमच्या गावात कोणाला विद्वत्तेचा अहंकार आहे, कोणाला सत्तेचा अहंकार आहे, कोणाला संपत्तीचा अहंकार आहे, कोणाला कुटुंबाचा अहंकार आहे, कोणाला परिवाराचा अहंकार आहे. म्हटलं अहो सगळंच खरं झालं, पण तुम्ही मला का सांगायला लागला. तो म्हटला महाराज तुम्ही माझ्याकडे बघा, आपल्याला कशाचाच अहंकार नाही, हा सुद्धा एक अहंकार आहे, एवढंच सांगायचं आहे. हा अहंकार असा सूक्ष्म आहे, अहंकाराचा वारा राजेशा नामदेवराय बोलतात असा सूक्ष्म आहे. अहंकार ज्ञानामध्ये लवकर निर्माण होतो. आमचे गुरुजी पाठामध्ये असताना गुरुरे भाऊ असं म्हणायचे, एखाद्या वेळेस अज्ञानातला अहंकारी परवडला, पण ज्ञानी म्हणून घ्यायचं आणि अहंकारात राहायचं हे मात्र परमार्थाच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे ज्ञानामध्ये अहंकार येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून ज्ञानामध्ये आता त्याच्याही पुढे बोलतो. अद्वैत वेदांत शास्त्राचं चिंतन करत असताना वेदांत शास्त्रांनी तर असं सांगितलंय, अहम ब्रह्म अस्मी, याच्यातला अहम सुद्धा अद्वैत वेदांताला चालत नाही. मी ब्रह्मविद आहे याच्यातला मी सुद्धा निघून जावा लागतो. आणि म्हणून ज्ञानोबांनी शब्द वापरले, जाणीव नेणीव भगवंती नाही. नेणीव तर जावीच म्हणजे अज्ञान तर जावंच, परंतु अज्ञान गेल्यानंतर येणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान सुद्धा निघून जावं. कारण तो ज्ञान सुद्धा एक पद्धतीचा सूक्ष्म अहंकारच निर्माण करतं ना. म्हणून त्या अहम ब्रह्म अस्मी या ज्ञानाला तरी काही वृत्ती ज्ञानच म्हटलं ना. म्हणून ज्ञानोबांनी अमृत अनुभवामध्ये अज्ञान खंडन नावाचं प्रकरण जितकं ताकदीने लिहिलं तेवढंच ज्ञानखंडन नावाचं प्रकरण सुद्धा लिहिलं. ते ज्ञानखंडन म्हणायचं आहे ना ते एवढ्याच अनुषंगाने, कारण तिथं निर्माण झालेला सूक्ष्म जो अहम आहे तो अहम सुद्धा निघून जावा, म्हणजे ज्ञानामध्ये अहंकार निर्माण होण्याची शक्यता आहे. मग हा ज्ञानातला अहंकार घालवायचा असेल तर याला कशाची जोड पाहिजे, भक्तीची. कारण भक्तीची जोड जर ज्ञानाला मिळाली तर तो अहंकार निघून जातो. मुरुड भाऊ पाठामध्ये असताना एक वाक्य असं सांगायचे की ज्ञान आणि भक्ती या दोन्हीचा समन्वय करत असताना भक्तीला सोडून असलेलं ज्ञान अहंकार निर्माण करतं आणि ज्ञानाला सोडून असलेली भक्ती भेद निर्माण करते. विठ्ठल असो. त्यामुळे ज्ञानामध्ये असलेली उणीव भरून काढण्याचं काम नामस्मरण नावाची भक्ती करते. म्हणून ज्ञानापेक्षा नाम श्रेष्ठ. काय झालं, कर्मापेक्षा झालं, ज्ञानापेक्षा झालं. आता एक तिसरा मुद्दा राहिला, योगापेक्षा ही भक्ती श्रेष्ठ. योगाचा विचार करताना पतंजली मुनींनी योगशास्त्रामध्ये पहिलं सूत्र असं सांगितलंय, योग चित्तवृत्ती निरोध. हा चित्तवृत्तीचा निरोध करणं याला योग म्हटलं जातं. असं जरी असलं तरी या योगामध्ये चित्तवृत्तीचा निरोध याचा जरी परिणाम असा असला तरी एक छोटीशी उणीव आहे. काय उणीव आहे, योगाची या वाटा जे निघाले गा सुटया दुःखाचीच. ज्ञानोबा बोलतात, म्हणून तर योग याग विधी येणे हे सिद्धी वायाची उपाधी
दंभधर्म या योगामध्ये दुःख निर्माण होण्याची शक्यता आहे. साधी गोष्ट आहे, तहान लिया तहानची पियावे म्हणतात ना ज्ञानोबा आहे. योग करत असताना तहान लागल्यानंतर पाणी पिलो असं समजायचं. आता आम्हाला 2 तासामध्ये पाण्याच्या बाटल्या लागायला लागल्या. काय करावं, गुळ लागायला लागला, खडीसाखर लागायला लागली. याचा जर विचार केला तर योगाचा आणि आपला कधी मेळ लागायचा. त्या दृष्टीने जर विचार केला तर योगामध्ये इतकी काठिण्यता सांगितलेली आहे. योगामध्ये शरीराला क्लेशदायक अशा पद्धतीचा योग असतो आणि त्यामुळे योगामध्ये निर्माण होणारं जे दुःख आहे ते दुःख घालवण्याचं सामर्थ्य या भक्तीमध्ये आहे, या नामस्मरणामध्ये आहे. जुने कीर्तनकार एक उदाहरण द्यायचे. आपल्या फड परंपरेमध्ये जे काही आपल्याकडे पंढरपुरामध्ये ज्या परंपरा चालत आल्या त्या परंपरांमध्ये काही जुन्या मंडळींची, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींची जी काही थोडीफार आम्ही कीर्तन ऐकली, वाळवंटामधली असतील किंवा इथल्या फड परंपरावर असतील, माझ्या कानावर एक दृष्टांत पडलेला तेवढा सांगतो. मी तर अशा श्रद्धेचा माणूस आहे की एखाद्या महात्म्याच्या मुखातून जर एखादी कथा किंवा एखादं उदाहरण ऐकलेलं असेल तर ही कथा कोणत्या ग्रंथात आली हे विचारायचं नाही. त्या महात्म्याच्या मुखातून आली ना, हाच त्याला आधार, दुसरा आधार सांगायचा नाही. आणि आपण परंपरा सांभाळणारी मंडळी ही परंपरेला महत्त्व देते. काही काही कथा या परंपरेने चालत आलेली आहे, काही काही उदाहरणं ही चालत, जसं भजनामध्ये काही काही चाली या ठरलेल्या आहेत, त्या त्या अभंगाला त्याच चाली लावाव्या लागतात. दुसऱ्या चाली म्हणून जमत नाही. काकड्याच्या चाली ठरलेल्या आहेत, भोपाळीच्या चाली ठरलेल्या आहेत, नाटाच्या अभंगाच्या चाली म्हणत असताना ठरलेलं आहे. त्यामुळे दिडक्या अभंगाला चाली कशी असाव्या, एकठुकी अभंगाला चाली कशा असाव्या. मला भजन फार येत नाही पण भजन ऐकायचा छंद आहे महाराज. आता ही भजनाची मोठी तपस्वी मंडळी पुढे बसलेली आहे पण मला भजन ऐकायचा छंद आहे. भजनामध्ये या सगळ्या मंडळींचं जी आमची तरुण महाराज मंडळी आहेत यांचं जे मी भजन ऐकत आलो तर यांच्यामध्ये बघा तुम्ही कधीही शब्दांची चिरफाड होणार नाही. त्या टेंभुकर महाराजांचं घराणं तर भजनाचं घराणं, कधीही शब्दांची चिरफाड होणार नाही. कधीही इकडं विनाकारण ओढाताण शब्दांची होणार नाही. अक्षरं जशी आहेत तशीच म्हटली जातील. वेलांटी आकार उकाराचा सुद्धा विचार केला जाईल. म्हणजे पहिली वेलांटी तर पहिलीच आणि दुसरी वेलांटी तर दुसरी, इतक्या सूक्ष्मता सगळ्या भजनामध्ये सांभाळणारी फड परंपरा किंवा भजन परंपरा किंवा या सगळ्या परंपरा आपल्याला दिसून येतील. त्या त्या ठिकाणी त्याच, म्हणजे त्याच्यामध्ये इकडं मला देव वसे चित्ती त्याची घडावी असंच म्हटलं पाहिजे. घडा विसंगती असं नाही म्हटलं पाहिजे. हा वि तिकडं जोडला तर नाही चालत ना, इकडलं तिकडं अशी ओढाओढी करून जमत नाही. म्हणजे माझ्या कानावर तर या जुन्या मंडळींचे शब्द असे आहेत की महाराजांची जशी अक्षर आहेत तशीच म्हणायची, त्याच्यातलं एकही अक्षर गाळायचं नाही. आणि पुढलं सांगू, मनाचं घालायचं नाही. माणसं त्याच्यात काहीतरी घालत राहतात, आ आणि ऊ नाही ना चालत. त्याच्यात काही कुठलेही आलाप घेणं वेगळं आणि नको त्या अक्षरांची योजना करणं वेगळं. दुसरे शब्द मला आमचे गुरुजी असं सांगायचे की तुकोबारा ज्ञानोबारांचे शब्द इतके सामर्थ्यवान आहेत की त्यांना अन्य काव्याचा आधार घ्यायची गरजच नाही. विठ्ठल म्हणून काही काही ठरलेली उदाहरणं काही असतात. जुनी कीर्तनकार एक असं सांगायचे, योग आणि भक्तीच्या संबंधाने काय झालं म्हणे, समुद्राच्या काठावर एकदा गहिनीनाथ महाराजांची आणि कबीर महाराजांची गाठ पडली. नवनाथापैकी एक गहिनीनाथ आणि संत कबीरजी दोघांची गाठ पडली. दोघांनी एकमेकाला पाहिलं, नमस्कार झाला, जयहरी झाला. 2 चांगली माणसं एका ठिकाणी आल्यानंतर चांगलंच बोलणार. कबीर महाराजांचा एक हिंदीमध्ये दोहा आहे, सज्जन को सज्जन मिले करे दो दो बात और गधे को गधे मिले खागे दो दो लात. कबीर महाराजांचं बोलणं आहे. 2 चांगली माणसं एका ठिकाणी आल्यानंतर चांगलं बोलणार. एकमेकाकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर एकमेकाला चर्चा करत असताना गहिनीनाथांनी कबीरांना प्रश्न केला, का हो कबीरजी, योगी श्रेष्ठ का भक्त श्रेष्ठ? प्रश्न कसा आहे बघा, योगी श्रेष्ठ का भक्त श्रेष्ठ? या प्रश्नामध्ये आपण चर्चा करत असलेल्या एका प्रश्नाचा विचार आहे, योग मार्ग श्रेष्ठ का भक्ती मार्ग श्रेष्ठ? आपल्या एका प्रश्नाची चर्चा आहे. त्यांनी विचारलं योगी श्रेष्ठ का भक्त श्रेष्ठ? कबीर महाराज होते. कबीर महाराजांनी गहिनीनाथांकडे बघितलं आणि सांगितलं योगी श्रेष्ठ. ते म्हटले, हे बघा समोर आलंय म्हणून लगेच देखल्या देवा दंडवत करू नका म्हटले, परीक्षा घ्यायची. म्हटले काय परीक्षा घ्यायची? गहिनीनाथांनी सांगितलं मी योगी आहे, अथांग समुद्र आहे, त्याच्यामध्ये एकाने रूप घ्यायचं आणि दुसऱ्याने शोधायचं. ज्याला शोधता आलं तो जिंकला, ज्याला शोधता आलं नाही तो हरला.
मी योगी आहे, मला वेगवेगळी रूपं घेता येतात, मला शोधून दाखवा म्हटले. आणि गहिनीनाथांनी पाण्यामध्ये एका माशाचं रूप घेऊन फिरायला लागले. आता पाण्यामध्ये जास्त वेळ राहायचं, मासा किंवा मगर व्हावं लागेल, एका माशाच्या रूपामध्ये राहिली. कबीर महाराजांनी पांडुरंगाचं स्मरण केलं, वासुदेव हरी असा जयघोष केला आणि पाण्यामध्ये हात घातला आणि बरोबर तोच मासा हाताला लागला की जो मासा गहिनीनाथ झालेले होते. बाहेर आणलं म्हणले, तुम्ही गहिनीनाथ. गहिनीनाथ प्रगट झाले. गहिनीनाथांनी विचारलं, का हो कबीरजी, तुम्ही तर मोठे योगी निघालात, मला बरोबर ओळखलं, आता तुम्ही पाण्यामध्ये रूप घ्या, मी शोधून दाखवतो. कबीर महाराजांनी पाण्यामध्ये रूप घेतलं. गहिनीनाथांनी शोधायला सुरुवात केली. 1 तास झालं, 2 तास झालं, 3 तास झालं, पण कुठंही कबीर महाराजांचा अंश दिसेना. शेवटी गहिनीनाथ महाराजांनी दोन्ही हात जोडले आणि कबीरांना विनंती केली, कबीरजी तुम्ही जिथं असताल तिथून प्रगट व्हा, मला काही तुमचा अंत लागेना म्हटले. कबीरजी प्रगट झाले. गहिनीनाथांनी कबीरांना विचारलं, का हो कबीरजी, पाण्यामध्ये मासा किंवा मगर होऊन राहता येतं. मी सर्व मासे सर्व मगरी पाहिल्या, पण तुम्ही कुठंच मला दिसला नाही. एवढा वेळ पाण्यामध्ये काय झाला होता? कबीर महाराजांनी एका वाक्यात उत्तर दिलं, एवढा वेळ मी पाण्यामध्ये पाणीच झालो होतो. उदाहरण संपलं. कळलं का? पहा, पाण्यामध्ये पाणीच झालो होतो. आता मला जे बोलायचं ते पुढचं ऐका. पाण्यामध्ये मासा होण्याचं सामर्थ्य योग मार्गाचं आहे, योगाचं आहे, पण पाण्यामध्ये पाणीच होण्याचं सामर्थ्य नामस्मरण नावाच्या भक्तीचं आहे. विठ्ठल त्यामुळे कर्मज्ञान योगापेक्षा सुद्धा अशी श्रेष्ठ म्हणून या नामभक्तीकडे पाहिलं जातं. महाराज सांगतात की हे जे नामस्मरण नावाची भक्ती आहे, ही नाम नावाची जी वाट आहे, ही नाम नावाची वाट जवळची आहे, ही नाम नावाची वाट चांगली आहे, ही नाम नावाची वाट अन्य मार्गापेक्षा सुद्धा चांगली आहे. जरा 2 वाक्य आणखीन पुढची सांगतो. नामस्मरण का श्रेष्ठ याची 2 वाक्य आपल्याला तत्वज्ञानाने अशी सांगितली. सर्वाधिकार सेव्यत्व या नामभक्तीकडे आहे आणि मोक्ष प्रापकत्व या नामभक्तीकडे आहे. असाही विचार करता येण्यासारखा आहे. सर्वाधिकार सेव्यत्व नामाकडे आहे. अन्य मार्गाच्या बाबतीत सर्वाधिकार सेव्यत्व नाही, पण नामाच्या बाबतीत मात्र सर्वाधिकार सेव्यत्व आहे. सकळ असे येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. या प्रमाणाने जर विचार केला तर सकळ असे या शब्दामध्ये सर्वाधिकार सेव्यता येते. आणि म्हणून असं सर्वाधिकार सेव्य असलेलं नाम, तो नाम हाच जीवनाचा अविभाज्य घटक झालेले जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायांच्या मुखातून अखंड नाम 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 हरी रामकृष्ण हरी हे नाम येत आहे. आणि एका साधकाने, एका सामान्य माणसाने तुकोबारांकडे पाहिलं आणि तुकोबारांना विचारलं, महाराज तुम्ही बघाल तेव्हा नामस्मरणामध्ये आहात. ध्यानी मनी जागृती स्वप्नी पांडुरंग, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग, बघाल तेव्हा नामामध्ये आहात. माझा एक प्रश्न असा आहे म्हटले की तुम्ही नेहमी नामस्मरण घेता, आम्हालाही सांगता सेवितो हा रस वाटितो आणि का, या दृष्टीने आम्हालाही सांगता तुम्ही नाम घ्या. तुम्ही नाम घेता, आम्हालाही नाम घ्या असं म्हणून आग्रह करता. पण एखादी गोष्ट मुखामध्ये घ्यायची असेल तर व्यवहाराच्या दृष्टीने पहिला प्रश्न विचारला जातो की हे चवीला कसं आहे. बरोबर आहे का नाही? पहिला प्रश्न विचारला जातो, चवीला कसं आहे. तुम्ही म्हणता नाम मुखामध्ये घ्या, पण जी वस्तू मुखामध्ये घ्यायची आहे ती चव कळाली पाहिजे ना. या नामाची चव नेमकं कशी आहे सांगा. आंबट आहे, तिखट आहे, खारट आहे का गोड आहे? महाराज अभंगाच्या नाम गोड, 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 नाम पुरे कोड सकल, पुरे कोड सकल ही रसनायरा रसाविते, रसनायरा रसाविते, पुरे कोड सकल ही, पुरे सकळी रसनायरा रसाविते, हा रसनायरा रसाविते. नाम गोड, नाम गोड, पुरे गोड,
महाराजांचे शब्द असे आहेत, भगवंताच्या नामाची चव विचारली ना, ऐक म्हटले, भगवंताच्या नामाची चव आम्हाला अशी लागली, नाम गोड आहे, नाम गोड आहे, पुरे गोड सकळ हे. या अभंगाच्या पहिल्या चरणातल्या पूर्वार्धामध्ये महाराज नाम गोड आहे, गोड आहे असं सांगतात. ते एक वेळेस सांगून थांबत नाहीत, 2 वेळेस महाराज सांगतात. हे 2 वेळेस सांगण्याची कारणं काय याचा जर थोडासा विचार केला तर व्यवहाराच्या दृष्टीने एक साधं उत्तर आहे. काय उत्तर आहे? साधं शास्त्र आम्हाला व्यवहारशास्त्र असं सांगतं की एखादी गोष्ट जेव्हा अंतःकरणातून बोलली जाते तेव्हा 2-2, 3-3 वेळेला त्याच्याबद्दल बोललं जातं. आई आपल्या मुलाला एकच गोष्ट 2-2 वेळेस समजावून सांगते. मुलगा म्हणत असतो आई मला समजलंय, तरी पण आईचं मात्र अंतःकरण ते बोलत असल्यामुळे ती पुन्हा पुन्हा तीच गोष्ट सांगत असते. त्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय ही आपली सर्वांची आई असल्यामुळे त्या आईच्या भावनेने तुकोबाराय सांगतात, बाबा रे नाम गोड आहे, नाम गोड आहे, नाम गोड आहे. विठ्ठल विठ्ठल असा एक विचार करण्यासारखा आहे. नाम आणि गोड असे 2 शब्द आहेत. नाम आणि गोड याच्यातला नाम हा जर विचार केला, नाम या शब्दाचा जर विचार केला तर नाम या शब्दाचा विचार करत असताना नाम हे सुखाच्या दृष्टीने विचार करण्यासारखा आहे. कारण सर्वात नामाचा विचार करत असताना नाम हे सुखाचं एक वाचक आहे असं म्हणा. नाम हे सुखाचं वाचक आहे असं म्हणा. याचं कारण सांगतो. नाम घेतलेला क्षण हा सुखानुभूतीचा आहे. नाम घेतलेला क्षण हा सुखानुभूतीचा आहे. त्यामुळे नाम या शब्दाचा दुसरा अर्थ जर करायचा झाला तर सुख असंच म्हणावं लागेल. नाम या शब्दाचा दुसरा अर्थ करायचा झाला तर सुख असं म्हणावं लागेल. याच्या पुढे आणखीन थोडासा विचार सांगायचा झाला तर हे जे सुख आहे, नामाने प्राप्त होणारं जे सुख आहे ते सुख क्षणिक पद्धतीचं नाहीये. ते सुख भक्ती सुख आहे, ब्रह्मसुख आहे. या दोन्ही सुखाचा विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. ज्ञानोबाराजी आपल्याला बोलतात ना की किंबहुना सोये जीवात्मा याची लागे ते जे होये तया नाम सुख. खऱ्या सुखाची व्याख्या ज्ञानोबारांनी अशी सांगितली, जीव आत्मयाची लागे आणि जीव आत्मयाची लागे याला जर खरं सुख म्हणत असाल आणि हे सुख नाम या शब्दाने प्राप्त होतं. विठ्ठल विठ्ठल पुष्कळ पद्धतीने बोलता येण्यासारखं आहे. उगी आपल्याला कळण्याकरता म्हणून एक वाक्य सांगून पुढे जातो. न अधिक आम बरोबर नाम, न अधिक आम बरोबर नाम. तर हे जे आम शब्द आहे की नाही, या आम शब्दाचे जे विविध अर्थ केले त्याच्यात आम या शब्दाचा एक अर्थ आहे कच्च. आम या शब्दाचा एक अर्थ आहे कच्च. कारण आयुर्वेदामध्ये आमाशय आणि पित्ताशय असे एकत्रित शब्द येतात. आयुर्वेदामध्ये आमाशय ते वैद्य जी असतात ना, ते वैद्य आपल्याला आपली नाडी बघून सांगत असतात, तुम्हाला आमाशयाचा त्रास आहे, तुम्हाला पित्ताशयाचा त्रास आहे. आणि मग त्याला असं सांगतात की हा आमाशयाचा त्रास आहे म्हणजे तुमच्याकडे काहीतरी तुमच्याकडून कच्चं खाण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे हा त्रास सुरू झालेला आहे. त्यामुळे आम या शब्दाचा अर्थ होतो कच्चं. आता न अधिक आम याच्यातल्या आम या शब्दाचा अर्थ जर कच्च असा असेल तर थोडक्यात आणि न म्हणजे कच्च न याचा अर्थ करताना असं करा, जीवाला जे कच्च राहू देत नाही त्याचं नाव नाम. विठ्ठल विठ्ठल जीवाचा कच्चेपणा जे घालवित त्याचं नाव नाम. किंवा विषय सुख हे कच्च आहे, त्यामुळे जीवाच्या ठिकाणी निर्माण झालेली विषय सुखाची अभिलाषा त्याची निवृत्ती करण्याचं जे काम करतं त्याचं नाव नाम. असा एक नाम शब्दाचा विचार आपल्याला करता येईल. मग जर या अंगाने जर बघितलं तर मग नाम म्हणजे सुख असं झालं ना, असा एक झाला. आणखीन एक विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. न अधिक आम याचा विचार करत असताना आम या शब्दाचा अर्थ आहे रोग, असा एक शब्दशः अर्थ केलेला दिसून येतो. अमरकोशामध्ये हे सगळे शब्द येतात. आम या शब्दाचा अर्थ सांगितला जातो रोग. आता रोग न म्हणजे रोग शिल्लक जे ठेवत नाही. आता रोग शिल्लक जे ठेवत नाही म्हणत असताना रोग कोणतं कसं काय बरं, त्याच्याकरता नाम घेण्याची काय गरज आहे? रोग घालवायचा असेल तर त्याच्याकरता नाम घेण्याची काय गरज आहे? आम्हाला रोग झाला समजा सर्दीचा, आम्हाला त्रास झाला सर्दीचा, सर्दी नावाचा रोग झाला तर त्याला नामस्मरणाकडे जायची काय गरज आहे? मेडिकलमध्ये 2 रुपयाला गोळी मिळते ना, 2 तास तुमच्या पुढे कुणी बसायला सांगितलंय? 2 रुपयात काम होत असेल तर कशाला, असं आहे. किंवा मग अधिभौतिक जे काही आपल्याला सांगितलं जातं त्या रोगांचा विचार करा. मला आपल्याला सांगायचं आहे या रोगाची चर्चाच नाहीये.
या सगळ्या रोगांना जन्म देणारी जी आहे तिचं नाव अविद्या आहे. या सगळ्या रोगाला किंवा त्याही पेक्षा जरा पुढे बोलतो, हे सामान्य रोगाचा विचार सोडा. सगळ्यात मोठा रोग जर कोणता असेल तर संसार नावाचा रोग आहे. यालाच भवरोग असं म्हटलं जातं. भवरोग ऐसे जाय आणि काही शिल्लक. आता भवरोगा ऐसे जाय या नामाने जर भव नावाच्या रोगाचीच निवृत्ती होत असेल तर मग बाकीच्या रोगाचं काय घेऊन बसला. याचा अर्थ आम या शब्दाचा अर्थ भवरोग, आणि या भवरोगाची निवृत्ती करण्याचं सामर्थ्य याच्यात आहे. म्हणजे भवरोग न म्हणजे भवरोगाची निवृत्ती कोण करतं? नाम. हा नाम शब्दाचा अर्थ. विठ्ठल शास्त्राने अर्थ असा केलाय, न अधिक आम म्हणत असताना आम या शब्दाचा अर्थ गती असा एक केला. आम या शब्दाचा अर्थ गती. गती म्हणजे धावत राहणं. आता गती म्हणायचं आणि पुन्हा न म्हणायचं म्हणजे गतीची निवृत्ती असं जर म्हणत असाल तर ही कोणती गती आहे? या संसार चक्राची ही गती आहे. ही पुनरपी जननम पुनरपी मननम ही पद्धतीची एक गतीच आहे ना. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजील, ही गतीच आहे ना. मग ही सारखी चालू असलेली जी गती आहे, पुन्हा पुन्हा येणं पुन्हा पुन्हा जाणं, या गतीची निवृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा येणं आणि पुन्हा पुन्हा जाणं नावाच्या संसार नावाच्या चक्राच्या गतीची निवृत्ती जे करतं त्याचं नाव नाम. विठ्ठल विठ्ठल विविध पद्धतीने नाम शब्द भाऊ आपल्याला करता येण्यासारखा आहे. महाराज सांगतात हे नाम कसं आहे? गोड. आता नाम शब्द या सुखाच्या दृष्टीने घ्या आणि गोड हा शब्द रसाच्या दृष्टीने घ्या. बरोबर आहे. गोड हा काय आहे? रस आहे ना. रसवाचकतेच्या दृष्टीने गोड शब्दाचा विचार केला जातो. म्हणजे आंबट तिखट हे जसे आहेत आपल्याला रसवाचकतेच्या दृष्टीने शब्द, तसा गोड हा शब्द सुद्धा रसवाचकतेच्या दृष्टीने आपल्याला घेतलेला दिसून येतो. त्यामुळे नाम गोड आहे हे सुखाच्या दृष्टीने, नाम गोड आहे हे रसाच्या दृष्टीने, म्हणून आपल्याला नाम गोड महाराज म्हणतायत. असं आपल्याला एक चिंतन करता येण्यासारखं आहे. आणखीन एक विचार आपल्याला करता येईल का हो एवढा वेळ झालं महाराज तुम्ही सांगता भगवंताचं नाम गोड आहे गोड आहे गोड आहे गोड आहे, पण किती गोड आहे? तुकोबाराय सांगतात तू नामदेवरायांचा गाथा वाचत नाही. अमृता होनी गोड नाम तुझे देवा. नामदेवरायांचा गाथा वाचून येत जा बाबा असं तुकोबारायांनी सांगितलं. आपण नाही सांगितलं. आम्ही आणखीन तुकोबारायचाच नीट वाचला नाही तर कुठं नामदेवरायांचा नीट वाचला. पण तुकोबारायांनी सांगितलं. तुकोबाराय म्हटले माझ्याकडे येताना अगोदरच जरा वाचून येत जा. माझ्याकडे येताना पाठ काहीच केला नाही आणि दुसऱ्या दिवशी पाठाला आला. कसं काय जमेल महाराज? पाठ करून पाठाला यावं लागतं. म्हणजे महाराज सांगतात की काहीतरी बाबा अगोदरचं वाच. काय वाचायचं? नामदेवरायांची भाषा आहे. अमृता होनी गोड नाम तुझे देवा. अमृतापेक्षा सुद्धा भगवंताचं नाम गोड आहे असं हे झालं प्रमाण. याला काही पुरावा? आपल्याकडे एक कथाभाग सांगितला जातो. काय पुरावा? एकनाथ महाराजांनी तो पुरावा मांडलेला आहे. सगळ्यांच्या ऐकण्यातला आहे पण आवश्यक असल्यामुळे सांगून पुढे जातो. काय झालं म्हणे, स्वर्गाचा राजा इंद्र, त्या इंद्राकडे असलेलं जे अमृत आहे त्या अमृताला एकदा रोग झाला. ते अपवित्र झालं. मग हे अमृत शुद्ध करायचं काय करावं असा प्रश्न ज्यावेळेस पडला, नारदांची गाठ पडली. नारदांनी इंद्राला सांगितलं, इंद्रा तुझं अमृत जर शुद्ध करायचं असेल तर मृत्यू लोकामध्ये जा आणि पांडुरंगाला जाऊन विचार, त्याच्याशिवाय तुझं अमृत शुद्ध होणार नाही. अमृताचा कलश घेऊन स्वर्गाचा राजा इंद्र तो मृत्यू लोकामध्ये आला. वाळवंटामध्ये पंढरपुरामध्ये आला. वाळवंटामध्ये विचारायला लागला देव कुठं आहे, देव कुठं आहे, देव कुठं आहे विचारायला लागला. एका वारकऱ्याची गाठ पडली. अहो देव कुठं आहे, पांडुरंग कुठं आहे, मला भेटायचं आहे. त्यांनी सांगितलं आमचा देव इकडं तिकडं कुठेही नाही, माझे भक्त गाती जेथे. नारदा मी उभा तिथे. ते बघा म्हटले नामदेवरायांचं कीर्तन चालू आहे ना तिथं देव उभा आहे. ते म्हटले अरे इथं इतकी माणसं आहेत त्याच्यात देव ओळखायचा कसा? ते म्हटले जे जास्त नाचतंय ते देव आहे म्हटले. नाचता नाचता घराला देवाचा जे जास्त नाचतंय ना आनंदाने चाललेलं आहे म्हटले त्याचं, त्याला काही नाही. जे आपला सगळा मोठेपणा विसरून नाचतोय का नाही तो देव आहे म्हटले. कीर्तनामध्ये आपला मोठेपणा विसरून नाचावं लागतं. तिथं आपण मोठेपणा सगळा बाजूला ठेवावं लागतो, ते देव आहे. झालं इंद्र घेऊन आला तो अमृताचा कलश घेऊन आला. नामदेवरायांचे कीर्तन मागे देव नाचत होते. एकदम असं डोचायला सुरुवात केली. ओ देवा जरा इकडे बघा, मी आलोय, जरा इकडे बघा. देवानी एक दोनदा त्याच्याकडे बघून न बघितल्यासारखे केलं. पुन्हा त्यानं डोचायला सुरुवात केली. देवानी सांगितलं हे बघ कीर्तन चालू आहे, कीर्तनात बोलायचं नसतं. हा देवानी इंद्राला सांगितलेला नियम आहे. आपण पाळावा असा नियम नाही पण देवानी पांडुरंगाने इंद्राला सांगितलं कीर्तन चालू आहे, कीर्तनात बोलायचं नसतं.
अहो पण मी स्वर्गाचा राजा इंद्र आहे. जे काही असेल ते कीर्तन झाल्यावर, आता नाही. तुझं काही असेल ते कीर्तन झाल्यावर. आता ते नामदेवांचं कीर्तन, ते काय आपलं कीर्तन आहे काय? 7 ते 9 ते नामदेवांचं कीर्तन कधी सुरू झालेलं, रात्री कधी 11-12 वाजल्या तरी काही ते कीर्तन सुटायची वेळ नाही महाराज. 12-12:30ला ते कीर्तन सुटलं. कीर्तन झाल्याबरोबर इंद्राला आनंद झाला. का? बरं झालं एकदाशी झालं कीर्तन. कीर्तन सुद्धा म्हणत नाहीत लोक, कीर्तन म्हणतात. झालं म्हटले. तो धावत गेला आणि महाराजांना म्हणायला लागला, देवाला म्हणायला लागला, देवा झालं ना कीर्तन, आता तरी माझ्या कामाचा विचार करा. देवानी सांगितलं, वेड्या कीर्तन झालं म्हणून काय झालं, आता सगळ्यात महत्वाचा हरिजागर आहे. देवानी सांगितलं कीर्तन झालं म्हणून काय झालं, आता जागर आहे. मला जागराला बसावं लागतं. मला कीर्तन झाल्यावर जागराला बसायला लागतं. कीर्तन झाल्या निघून जायला मी काही महाराज आहे का, असं देवानी सांगितलं. मला जागराला बसावं लागतं, मला थांबावं लागतं म्हटले. आता त्यांनी विचार केला, आता याला माहित नाही जागर काय प्रकार आहे, मला काय माहिती महाराज. देवाला जागर माहीतच नाही. त्यांनी त्या इंद्रदेवाला कुठला जागर माहिती, तो राजा होता ना. इंद्राने विचार केला, हे जागर काय प्रकार आहे. म्हणले आता ते पहाटेपर्यंत चालतं. त्याला पहाटेपर्यंत जागर चालला. जागर संपल्याबरोबर आता ते मार्गशीर्ष महिना, अशी कल्पना करा, थंडीचे दिवस महाराज. कोण त्याला काही पांघरून दिला असेल इंद्राला, का काय दिलं असेल वाळवंटात. वारकरी वारकऱ्याला दिल पण देवाला काही द्यायचा नाही. त्याला कोणी बघेना सुद्धा. ते वाळवंटात कुडकुडत थंडीत पडलेलं होतं. ते कोणी त्याच्याकडे लक्ष देईना, काही नाही. पहाटे जागर संपल्याबरोबर धावत गेला हा इंद्र आणि देवाला म्हणायला लागला, देवा आता तरी माझ्या कामाचा विचार करा. देवानी सांगितलं, वेड्या जागर झाला म्हणून काय झालं, आता सगळ्यात महत्वाचा काकडा आहे म्हटलं. ते म्हटले, मग मला काकड्याला बसावं लागतं म्हटले. तो म्हटला, देवा हे जर अगोदर सांगितलं असतं तर मी थोडा वाकडा झालो नसतो का म्हटले. मी तसाच बसलो ना वाट बघत म्हटले. आता कधी काकडा संपल्यावर येऊ का, अरे त्यानंतर महाभिषेकाची वेळ आहे. मग कधी येऊ, हे बघ एकादशीचं जागरण झालेलं आहे. द्वादशीला सकाळी आम्ही सगळेजण चोखा मेळ्याच्या घरी पारणे सोडण्याकरता येणार आहेत. तुझं काय काम असेल ते तिथे ये घेऊन म्हटले. आता सूर्योदयाच्या वेळेला चोखोबारायांच्या घरी पंगत बसलेली होती. ज्ञानोबाराय, रामदेवराय सगळे असे बसलेले होते आणि मधोमध भगवान बसलेले होते. आणि मग इंद्र स्वर्गाचा राजा अमृताचा कलश घेऊन तिथं गेला आणि देवाला सांगायला लागला, देवा आता तरी माझ्या कामाचा विचार करा. भगवंतांनी त्याच्याकडे पाहिलं आणि चोखोबारायला हाक मारली, चोखोबा इकडे या. चोखोबाने सांगितलं, विचारलं, काय देवा, काही नाही, हे कोण आहेत बघा, यांचं काम करा. मोठी माणसं पियेला सांगतात का नाही, तशाचा प्रकार. मला तारीख विचारू नका, ड्रायव्हरला विचारा, तशाचा प्रकार आहे. बाकी काही नाही. ड्रायव्हरला विचारा म्हणजे ड्रायव्हरला विचारा, त्याचे एक वेगळे अर्थ असतात. तर त्यांनी सांगितलं, भगवंतांनी सांगितलं, मला नाही म्हटले. ते चोखोबाला बोलवलं, चोखोबाला सांगितलं, चोखोबार आहे बघा म्हटले यांचं काय काम आहे. चोखोबार आहे तिथे इंद्राच्या जवळ गेले आणि इंद्राला विचारलं, बोला काय काम आहे. इंद्रदेवानी सांगितलं, मी स्वर्गाचा राजा इंद्र आहे. बरं ठीक आहे, कळाली ओळख, पुढं बोला. माझ्याकडे असलेलं जे अमृत आहे त्या अमृताला रोग झालाय, अशुद्ध झालाय, अपवित्र झालंय, त्याला शुद्ध करण्याकरता मी आलोय. त्याच्याकरता मी विनंती करतोय, बाकी काहीच नाही. ते अमृताचा कलश पाहिला आणि पाहिल्यानंतर चोखोबारायांनी त्या अमृताकडे पाहिलं, स्मितहास्य केलं आणि चोखोबाराय त्या इंद्राला म्हणायला लागले, अरे इंद्रा, नामामृता पुढे कायसे अमृत बापुढे. नाथरायांनी ते वर्णन केलंय. नामामृता पुढे कायसे अमृत बापुढे. आमच्याकडे असलेल्या भगवंताच्या नामाच्या अमृता पुढे तुझ्या अमृताची काय किंमत आहे. चोखोबारायांनी चोखोबारायच्या घरी भगवंताच्या नामाच्या माध्यमातून स्वर्गाचा राजा इंद्र त्याच्याकडे असलेल्या अमृताला शुद्ध केलं. म्हणून नामदेवराय बोलतात, अमृता हुनी गोड नाम तुझे देव विठ्ठल विठ्ठल. बोलायला लागले, नाम गोड नाम गोड परिणाम पुरे गोड सकळ ही. हे गोड सकळ ही पुरे म्हणजे नेमकं काय याचा विचार करू, थोडं भजन करून मग विचार करू. विठोबा
नाम गोड 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 नाम नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड पुरे गोड सकळ पुरे गोड सकळ रसनायरा रसाविते रसनायरा रसाविते पुरे गोड सकळ पुरे गोड सकळ रसनाय रसाविते रसाविते नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड
रसनायला रसाविते सकळही रसना येरा रसावी गीता घोटी आदी काही महाराज सांगतात भगवंताचं नाम गोड आहे गोड आहे पुरे कोड सकळही या शब्दाचा अर्थ आहे सकळही कोड पुरे सकळही म्हणण्या म्हणजे सर्व कोड या शब्दाचा अर्थ इच्छा आणि पुरे या शब्दाचा अर्थ पूर्ण सर्व इच्छा पूर्ण करणार असं हे भगवंताचं नाम गोड आहे गोड आहे गोड आहे विठ्ठल विठ्ठल करणारी या शब्दाचा विचार करत असताना इच्छा या शब्दाचा विचार करा सामान्य माणसाच्या इच्छा ज्या असतात त्या प्रापंचिक वस्तूविषयी असतात आणि प्रापंचिक वस्तूविषयी निर्माण झालेली जी इच्छा असते ती कधीही प्रापंचिक वस्तूच्या प्राप्तीने पूर्ण होत नसते एक साधारण व्यवहारातला नियम असा आहे प्रपंचातली वस्तू इच्छा वाढविते आणि परमार्थातली वस्तू इच्छा संपविते हा साधारण व्यवहारातला नियमच असा आहे की प्रपंचामध्ये ज्या ज्या वस्तू मिळत राहतील त्या त्या वस्तू इच्छा वाढविणाऱ्या राहतात जे जे जितकं मिळत राहील मी जुन्या पद्धतीने एक उदाहरण देऊन पुढे जातो एखादा महात्मा आहे एखादा साधू आहे एखाद्या गावात आला आणि एखादा श्रीमंत मनुष्य त्यांच्या पाया पडण्याकरता गेला श्रीमंत मनुष्य पाया पडायला लागला आणि पाया पडताना त्यांना म्हणायला लागला महाराज आणखीन मी श्रीमंत व्हावं याच्याकरता काय करू सांगा कोण आहे श्रीमंत आहे श्रीमंतच म्हणायला लागला आणखीन श्रीमंत होण्याकरता काय करू श्रीमंत आणि गरीब या शब्दाची व्याख्या आपण अशी करतो ज्याच्याकडे पैसा आहे त्याला काय म्हणतो आपण श्रीमंत आणि ज्याच्याकडे पैसा नाही त्याला काय म्हणतो गरीब तत्वज्ञानाने व्याख्या उलटी केली आहे तत्वज्ञान असं सांगतं जो पाहिजे म्हणतो तो गरीब आणि जो पुरे म्हणतो तो श्रीमंत तत्वज्ञान असं सांगतं पाहिजे म्हटलं की गरीब आता त्याच्या पुढचं वाक्य सांगतो एखादा पैशाने श्रीमंत आहे पण जर पाहिजे म्हणत असेल तर त्याच्यासारखा कुणी गरीब नाही आणि एखादा पैशाने गरीब आहे पण जर पुरे म्हणत असेल तर त्याच्यासारखा श्रीमंत कोणी नाही श्रीमंत मनुष्य आहे पैशाने पण पाहिजे पाहिजे म्हणतोय आणि साधूकडे गेला पैसे पाहिजे श्रीमंत व्हायचं काय करू साधूने बरोबर ओळखलं हे कुठल्या प्रकारातलं गिराईक आहे ओळखलं ते साधू महाराज होते त्यांनी बरोबर ओळखलं महाराज लोकांनी हे ओळखलंच पाहिजे की आपल्या समोर आलेले गिराईक कुठल्या प्रकारातलं ओळखलं पाहिजे
जरा पुढे बोलू ते कुठल्या प्रकारातलं हे ज्याला ओळखायला येतं त्यानंच महाराज व्हावं. जरा पुढलं सांगतो कारण आता समाजाची नाडी कळावी लागते. महाराज म्हटल्यानंतर समाजशास्त्राचाही अभ्यास पाहिजे, मानसशास्त्राचाही अभ्यास पाहिजे. पूर्वीच्या काळातली महाराजकी आणि आत्ताच्या काळातल्या महाराजकीमध्ये फरक बाबा बरोबर आहे की नाही? चुकलं माझं सांगा. कारण बघा तुम्ही, मी पूर्वी इथं मी महाराजांना म्हटलं, रामदास महाराजांना आम्ही यायचो. वैकुंठवाशी महाराजांचे आजोबा उद्धव महाराजांना आम्ही पाहिलं, जवळून पाहिलं. इथे यायचे, ते नामस्मरणामध्ये असायचे. महाराजांना त्यांचे चिरंजीव आमचे जीवलग निवृत्ती महाराजांना आम्ही पाहतो. या पंढरपुरामध्ये ज्या ज्या काही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत, तो काळही जो जुना काळ तो आम्ही लहान होतो पण पाहिला. त्या काळामध्ये अन्य गोष्टीला कशाला महत्त्व नव्हतं. महाराज तुकामणी येते भजन प्रमाण याला महत्त्व असायचं, अवडंबरपणाला महत्त्व नव्हतं कुठल्या काही. पण आताच्या काळामध्ये हे सगळं वाढलं. त्यामुळे आलेला जो आता अशी परिस्थिती आहे की आलेला जो माणूस वेगळ्या अंगाने होता. ते वैकुंठवाशी जगन्नाथ अण्णा पवारांचं एक वाक्य आहे. अण्णांची कीर्तनं प्रत्यक्ष फार कमी ऐकली पण तुम्ही आता यूट्यूबला वगैरे अलीकडल्या काळात आहेत बघा, तर त्या असं गमतीने म्हणायचे. ते असं म्हणायचे, पूर्वी पत्रिकेमध्ये पत्रिकाच नसायच्या आणि जरी असल्या तर कीर्तन सेवा, प्रवचन सेवा, भजन सेवा, मृदंग सेवा असे शब्द असायचे. आता तसं नाही, कीर्तनकार. ते असं म्हणायचे बहुतेक कार मध्ये यायला लागला कीर्तनकार, बोट असं असायचं त्यांचं, कीर्तनकार असं म्हणायचे. पूर्वी सेवा. मग तो साधू महाराजांनी बरोबर ओळखलं हे कुठल्या प्रकारातलं आहे. त्यांनी सांगितलं, हे बघ तुला श्रीमंत व्हायचंय ना, हो एक काम कर म्हटले. काय? घरी जा, अंगणातले खडे गोळा करून आण. तू जेवढे खडे आणशील ना तेवढ्याचे मी हिरे करून देतो. जेवढे खडे आणशील तेवढ्याचे हिरे. मला वाटतं असला साधू आपल्या प्रत्येकाच्या गावात यायला पाहिजे. आमच्यासारख्याचं कामच नाही. जेवढे खडे तेवढे हिरे. तो म्हटला महाराज नक्की का? हो नक्की. तो निघाला. महाराजांनी सांगितलं, बघा मी इथं थांबलोय, सप्त्याकरता आलोय, नाही तर तू तिकडच राहशील. नाही नाही, असल्या साधूला कोण सोडतं काय म्हटला. तो धावत गेला, पाठीवर खडे गोळा केले, डोक्यावर घेतलं आणि निघाला. निघाल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं, साधूंनी सांगितलं जेवढे खडे तेवढे हिरे. पाठीवर खडे घेऊन गेल्यानंतर हिरे किती होणार आहेत? पाठीवरच. एका पाठीने जमत नाही, दुसरी पाठी भरू. दुसरी पाठी खडे गोळा करायला लागला. 2 पाट्या खडे केले, तेवढ्यावर जमत नाही, एक टीप घेऊन जाऊ म्हटला. टिपात खडे टाकायला लागला. टिपाने जमत नाही, एखादी ट्रॅक्टरची ट्रॉयली भरू म्हटला. ट्रॉयली भरायला लागला. 1 दिवस झालं, 2 दिवस झाला, 5 दिवस झाले, 7 दिवस झाले, काला झाला. साधू निघून गेले. हे आणखी खडच गोळा करते, होईल का सांगा? माझा मुद्दा संपला. प्रपंचातली वस्तू इच्छा वाढविते. माझा मुद्दा काय? प्रपंचातली वस्तू इच्छा वाढविते. लाभाची असोसे पुढे चाले म्हणा, धनाचा कृपणा लोभ जैसा, ते दृष्टांत सोडा, पण लाभाची असोसे पुढे चाले म्हणा. याच्यात लाभ आहे, त्याच्यात लाभ आहे. मन हे असं धाव घेत राहणार असल्यामुळे याच्या इच्छा सर्वसामान्य प्रपंचातल्या उपायाने पूर्ण होत नाहीत. पण सकळही कोड पुरे व्हायचं असेल तर त्याच्याकरता एकच साधन सांगितलं, नाम. सकळही कोड पुरे, सर्व इच्छा पूर्ण करणार असं हे भगवंताचं नाम आहे. म्हणून नाम गोड पुरे कोड सकळही, असं भगवंताच्या नामाची गोडी लागल्यामुळे आता रसना येरा रसा विटे, घेता घोटे अधिक हे. रसना येरा रसा विटे. आता मात्र या रसनेंद्रियांना या सगळ्या इतर रसाविषयी काय झाला म्हटले, वीट निर्माण झाला. रसना येरा रसाविटे म्हणजे रसनेंद्रियांना इतर रसाविषयी वीट निर्माण झाला. हे रसनेंद्रियांना इतर रसाविषयी वीट निर्माण होणं, वीट या शब्दाचा अर्थ त्यागबुद्धी होणं. विठ्ठल तत्वज्ञानामध्ये रसनेंद्रियाचा आणि रसाचा संबंधच काय याच्यावर चर्चा आहे. रासन प्रत्यक्ष म्हणून आपल्याकडे वृत्ती प्रभाकरामध्ये येतं बघा, रासन प्रत्यक्ष. तर तिथं सांगत असताना असं सांगितलंय की रसना येरा रसा विटे. कसं? गुरुरे भाऊ सांगायचे, भाऊ असं सांगायचे त्याला, रसन इंद्रियांना या रसाविषयी वीट निर्माण झाला. म्हणजे कसा निर्माण झाला? एक साधं तत्वज्ञानातून त्याचं उत्तर असं आहे, फलाचा आणि रसन इंद्रियाचा संबंध काय आहे. एखादं आंबा नावाचं फळ आहे, कोणतंही घ्या, केळी असेल, आंबा असेल, डाळिंब असेल, जे काही असेल, त्या फलाचा आणि रसन इंद्रियाचा संबंध झाला की त्याला रसन संयुक्त संबंध असं म्हणा किंवा रसन संयोग संबंध असं म्हणा. कारण फळाचा आणि रसन इंद्रियाचा संबंध झाला ना, याला रसन संयोग संबंध म्हणा. बरं, आता त्या फलाच्या ठिकाणी असलेल्या रसाचा आणि त्या रसन इंद्रियाचा संबंध झाला. फलाच्या ठिकाणी जो रस आहे, तो रस, फलाच्या ठिकाणी असलेला जो रस आहे, त्या फलाचा आणि रसाचा जो संबंध असतो त्याला समवाय संबंध म्हटलं जातं. बरोबर आहे?
गुणी या दोघांमध्ये संबंध तो समवाय सांगितला जातो. तर रसन इंद्रियाचा फलाचा संबंध झाला की तो रसन संयोग संबंध, फलाच्या ठिकाणी असलेल्या रसाचा आणि रसन इंद्रियाचा संबंध झाला की त्याला रसन संयुक्त समवाय संबंध म्हणा. आता तो रस जो आहे तो रस सांगत असताना तो रस गोड आहे, तो रस गोड आहे म्हणजे त्या रसाच्या ठिकाणी असलेलं जे मधुरत्व आहे त्या मधुरत्वाचा आणि रसाचा संबंध दोन्हीचा एकमेकांमध्ये संबंध समवाय असल्यामुळे आणि त्या मधुरत्वाचा आणि रसन इंद्रियाचा संबंध झाल्यामुळे याला रसन संयुक्त समवेत समवाय संबंध म्हटलं. आता हा रस गोड आहे याचा अर्थ आंबट नाही किंवा तिखट नाही. नाही हा सांगत असताना विशेषणता संबंध सांगितला जातो. नाही नकार अभाव ज्याचा सांगायचा आहे त्याला विशेषणता म्हटलं जातं. आणि म्हणून नाहीशी संबंध सांगायचा आहे किंवा त्यागाशी संबंध सांगायचा आहे त्या दृष्टीने जर विचार केला तर रसन संयुक्त समवेत समवाय विशेषणता संबंध. त्यामुळे रसना येरा रसा विटे इथं बसविताना रसन संयुक्त समवेत समवाय विशेषणता संबंधाने रसना येरा रसा विटे. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही आहात म्हणून सांगायला लागलो, चुकलं तर तुम्ही बरोबर कराल म्हणून बोलायला लागलो. एरवी कशाला बोलतो कारण महाराजांचं वृत्ती प्रभाकर विचारसागर या ग्रंथाचं अध्ययन झालेलं आहे. डॉक्टर महाराजांकडे त्यांचं खूप चांगलं शिक्षण झालेलं आहे. त्यामुळे आपणही थोडंसं कसोटी भेटली तर घासून घ्यावी. का विठ्ठल महाराज कसोटी भेटली तर आपलं बरोबर आहे का नाही घासून घ्यावं. तर गुरुरे भूमकडे शिकत असताना थोड्या काही गोष्टी प्रक्रिया ज्या लक्षात आहेत तेवढ्या मांडल्या. एरवी या सगळ्या गोष्टी जर एखाद्या खेडेगावात सांगायला लागलो तर गावातली लोक गावातली मिटिंग घेतील आणि याला फक्त बोलवायचं नाही म्हणतील. त्यामुळं असं नाही होणार. पण हे क्षेत्रावरचं कीर्तन आहे आणि एका अधिष्ठानावरचं कीर्तन आहे म्हणून थोडा ज्ञानशास्त्राचाही आणि भक्तिशास्त्राचाही दोन्ही जेवढा विचार करता येईल तेवढा करतोय. रसना येरा रसा विटे पण भगवत नामाबद्दल मात्र घेता घोटे अधिकही. भगवत नामाबद्दल काय व्हायला लागलं, घेता घोटे अधिकही. किती जरी घेतलं तरी हे वाढायला लागलं. विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस पुढता पुढती आस सेवावी हे नारद भक्ती सूत्र सांगतं. प्रत्येक क्षण वर्तमान किती जरी नाम घेतलं तरी घ्यावं घ्यावं वाटायला लागलं. प्रपंचातल्या विषय रसाबद्दल मात्र वीट आला पण नामाबद्दल मात्र पुन्हा पुन्हा घ्यावं घ्यावं असं वाटायला लागलं. याची गोडी अधिकाधिक अधिकाधिक अशा पद्धतीने वाढायला लागली. नाम गोड पुरे कोड सकळही रसना येरा रसा विटे घेता घोटे अधिक. हे बोलत असताना तुकोबाराय बोलतात की या विषय रसाचं फल काय आणि नामरसाचं फल काय. अनिका रसे मरण गाठी हे विषय रसाचं फल आहे आणि येणे तुटी संसारे हे नामरसाचं फल आहे. ऐका, एकीकडे विषय आणि एकीकडे नाम. विषय म्हणण्यामध्ये शब्द स्पर्श रूप रसगंध या पंचविषयाचा विचार करा. एकीकडे विषयाचा विचार करा आणि एकीकडे नामस्मरणाचा विचार करा. हे विषय कसे आहेत, या विषयाचं फल काय. अनिका रसे मरण गाठी या शब्द स्पर्श रूप रसगंध या पंचविषयामध्ये अडकला त्याला काय करावं लागतं, मरावं लागतं. आपल्याकडे उदाहरणं ज्ञानेश्वर महाराजांनी गोड दिलेली आहेत. शब्द नावाच्या विषयामध्ये हरिण नावाचा प्राणी अडकला त्याला मरावं लागलं. स्पर्श नावाच्या विषयामध्ये हत्ती नावाचा प्राणी अडकला त्याला मरावं लागलं. रूप नावाच्या विषयामध्ये कीटक पतंग अडकला त्याला मरावं लागलं. रस नावाच्या विषयामध्ये मासा अडकला त्याला मरावं लागलं. आणि गंध नावाच्या विषयामध्ये भुंगा अडकला त्याला मरावं लागलं. भाऊ असं सांगायचे एका विषयामध्ये एक एक प्राणी अडकला त्याला मरावं लागलं. खरं तर शब्द नावाचाच विषय फक्त हरणाकडे आहे, स्पर्शरूप नाही. पण तरी एका शब्द नावाच्या विषयाने त्याला मरावं लागलं. आणि मग कैमुतिक न्यायाने असं म्हणायचे की मग पाचही विषय ज्या प्राण्याला लागलाय त्याचं काय होत असेल. या पाचही विषयामध्ये हा अडकला ना, याला शब्दही पाहिजे, याला स्पर्शही पाहिजे, याला रूपही पाहिजे, याला रसही पाहिजे, याला गंधही पाहिजे. आणि या पंचविषय नावाच्या रसामध्ये अडकलेल्याचं काय होईल, अनिका रसे मरण गाठी. महाराज सांगतात या अनिका रसामध्ये जो अडकला त्याला मरावं लागेल. आणि येणे तुटी संसारे नामरसाने मात्र संसाराचीच तुटी आहे. नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी महाराजांची भाषा आहे. म्हणून गमतीने मी असंच म्हणेल, प्रपंचातल्या रसाने मरण आहे आणि नामरसाने मरणाचंच मरण आहे. विठ्ठल विठ्ठल. नाम गोड पुरे कोड सकळ रसना येरा रसा विटे घेता घोटे अधिक हे अनिका रसे मरण संसारी असं नाम आमच्या जीवनाचं आहारच झालं, अभंगाचं शेवट. तुका म्हणे आहार झाला
आम्हासी अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात, तुका म्हणे आहार झाला. भगवंताचं नाम गोड आहे, गोड आहे असं असलेलं नाम हेच आमच्या जीवनाचा आहार झाला. हा विठ्ठल आम्हासी. महाराजांनी याला आहार असं म्हटलं. आपल्या सगळ्यांच्या ऐकण्यातली एक छोटीशी कथा महाराजांच्या चरित्रातली आपल्याला सांगितली जाते. काही नाही म्हणे, जगद्गुरू तुकोबारांच्या घरी तुकोबारांच्या एके दिवशी मेहुणे जेवायला येणार होते आणि म्हणून त्यांच्या पत्नीने जिजाईंनी सांगितलं, महाराज मेहुणे म्हणजे तुमचे मेहुणे माझा भाऊ जेवायला येणार आहे, माझी एक विनंती आहे. काय? बाहेर भजनाला जाऊ नका, भजन करायचं आहे ना घरातच करा म्हटले. घरात करा, काय भजन करायचं ते घरात करा, बाहेर जाऊ नका म्हटले. महाराजांनी विचार केला, एवढं तरी ऐकावं, केवढं तरी ऐकावंच माणसाने. म्हटलं एवढं तरी ऐकावं, घरातच भजन करा म्हणते तर हरकत नाही, भजन करायला परवानगी आहे ना, काय हरकत नाही. महाराज थांबले, पाहुणे आले, जिजाईंनी स्वयंपाक केला, दोघांचा काही रामराम वगैरे झाला, जेवायला बसले. आता जेवताना पाणी फिरवणं असेल, रामकृष्ण हरी म्हणणं असेल, आपण जी वारकरी मंडळी आहेत ते सगळे नियम करतो. आता हा पाहुणा, याला काहीच माहीत नाही महाराज, यानं काही पाणी फिरवलं नाही, रामकृष्ण हरी नाही, पुंडलिकावरती नाही, काही नाही, काही नाही. त्यानं आपलं सुरू केलं. महाराजांनी रामकृष्ण हरी म्हणत एक 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 घास घ्यावा आणि त्यांनी 2-3 घास घेतल्यानंतर त्याच्या लक्षात आलं मीठच नाही, आळणी झालेलं सगळं जेवण. आणि जिजाई पुन्हा पुन्हा आग्रह करते भावाला, आणि भाऊ काही नको 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 म्हणायला लागला. आणि तुकोबारांनी मात्र म्हणायचं, येऊ दे इकडं, येऊ दे इकडं. जिजाईने विचार केला, मी स्वयंपाक एवढा जीव लावून केलाय माझ्या भावाकरता, माझा भाऊ काही जेवेना आणि हे मात्र जणू काही सप्त्यातली पंगत असल्यासारखं चालू आहे म्हटले. येऊ दे इकडं, येऊ दे इकडं म्हटले. पुन्हा पुन्हा आग्रह भावाला होतोय, भाऊ नको नको म्हणतोय. झालं, जेवण झालं. तुकोबाराय अगदी शांतपणे जेवण झालं. आणि मग जेवून उठल्यानंतर जिजाईच्या लक्षात आलं, आपला भाऊ जेवला नाही, काहीतरी आहे. स्वतःला ताट वाढून घेतलं. एक घास खाल्ल्याबरोबर तिच्या लक्षात आलं, जेवणामध्ये मीठ नाही, आळणी होतं. त्याला मागता येत नव्हतं कारण तो पाहुणा आहे, पण यांचं काम नाही का म्हटले. आणि जेवण बाजूला ठेवलं, बाहेर आल्या ओसरीमध्ये आणि तुकोबारांना बोलायला लागल्या, तुमच्यामुळे माझा भाऊ जेवला नाही, असं करावं का? कधीतरी भाऊ आलेला होता, तुमच्यामुळे जेवला नाही. तुकोबारांनी सांगितलं, मी काही त्याच्या तोंडाला हात लावला का? जीव नको म्हटलो, काय म्हटलो, असं का बोलायला लागली म्हटले. का? बरं मला सांगा, मी एक साधा प्रश्न विचारतो, स्वयंपाक केला होता कोणी? जे जाईन. बोलणं कोण खायला लागले? आपल्याही घरात तेच आहे. तुम्हाला अनुभव नाही का? बरं, माझी जातीचे मध्ये भेटो कोणी? बरं झालं, मला माहित नव्हतं आणखी हे सगळं. बरं आहे का नाही, हीच परिस्थिती आहे की नाही सगळ्याची. पण जिजाईने मग एवढं बोलायला लागल्यानंतर तुकोबारांनी विचारलं, जिजाई अगं तू का बोलायला लागली एवढं, काय झालं काय? म्हणजे स्वयंपाकात कुठंच मीठ नव्हतं, आळणी झालेलं होतं. तुम्हाला म्हणता येत नव्हतं का? तुम्हाला जेवण आळणी हे कळालं नाही का? तेव्हा तुकोबारांनी सांगितलं, अगं आवले, काय खातो आम्ही? कसं सांगत प्रत्येक घासाला आम्ही रामकृष्ण हरी म्हणत असल्यामुळे आम्हाला जेवण आळणी आहे असं वाटलंच नाही. कारण तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासे. रामकृष्ण हरी नाम गोड असल्यामुळे नाम गोड पुरे कोड सकळ घे. तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासे. ज्ञानेश्वर श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. का म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी. रसना इरा रसाविटे घेता गोटे अधिक हे असो झालेली सेवा भगवंताच्या चरणी. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या चरणी
सद्गुरू वैकुंठवासी भिवाजी महाराजांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. मी महाराजांच्या या परंपरेमध्ये 151वी पुण्यतिथी सद्गुरू श्री भिवाजी महाराजांची साजरी होते आहे. आपण सगळेजण या परंपरेचे पायीक असणारी अनेक गावची अनेक वारकरी भाविक मंडळी इथं उपस्थित आहेत. मी अगोदरच प्रस्तावनेमध्ये बोललो की परंपरेमध्ये जन्म घेणं आणि त्या परंपरा अव्याहतपणे टिकविणं हे एका अर्थाने सतीचं वाण आहे. ही सोपी गोष्ट नाही. मी पण एका परंपरेत असल्यामुळे मला माहीत आहे. आमच्याकडे जी संत मानकोजी बोधले महाराजांची दिव्य परंपरा, जगद्गुरू तुकोबारांच्या समकालीन असलेली ही परंपरा माझी जवळजवळ 11वी पिढी आहे. त्यामुळे एखादी परंपरा टिकवीत असताना ते किती कठीण असतं, ते टिकवताना किती समर्पण करावं लागतं हे मला माहीत आहे. त्यामुळे टेंभुकर महाराजांची ही परंपरा चालवत असताना आज हरिभक्तीपरायण भानुदास महाराज ही परंपरा एक चांगल्या तोलामोलामध्ये ही परंपरा सांभाळून त्या परंपरेचं वैभव जितकं अधिकाधिक वाढवता येईल तितका वाढविण्याचा प्रयत्न अशा उत्सवाच्या माध्यमातून ते करत आहेत. आणि त्यामुळे मला एकच वाक्य सांगायचं आहे की समर्पण केल्याशिवाय परंपरा टिकत नाहीत, चालत नाहीत. मधल्या काळामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळे थांबलेले होते, परंतु पंढरपुरातल्या आज इथं पैठणकर महाराजांची परंपरा, विठ्ठल महाराज माझ्यासमोर आहेत, लोहगावकर महाराजांची परंपरा, रामकृष्ण महाराज आहेत, भानदास महाराज आहेत. या सगळ्या परंपरांनी मात्र आपले जे नियम आहेत ते नियम मात्र बंद पडू दिले नाहीत. मी तर गमतीने असं सांगत असतो, मग आमच्या घरामध्ये मुलगा जन्माला आला आणि तो त्याला थोडं कळता सोळता झाला की घरातील वडीलधारी माणसं त्याला असं सांगत असतात, हे तुला चालवायचं आहे, हे तुला चालवायचं आहे, हे तुला चालवायचं आहे. बाकीच्या महाराजांचं तसं नसतं. ते म्हणतात ह्या भानगडीत पडू नको, ह्या भानगडीत पडू नको. त्यांना वाटत असतं हे आमचंच भरपूर झालं, बास झालं. पण आमच्याकडे तसं नाही. आम्हाला मुलगा आला की त्याला काय म्हणावं लागतं, चालवायचं आहे. त्यामुळे पंढरपुरातल्या ज्या परंपरा आहेत, जे फड परंपरा, दिंडी परंपरा, संस्थान परंपरा, वंश परंपरा ज्या चालत आलेल्या आहेत, मी आणखीन पुढं बोलेन. ऐहिकतेने आम्ही फार मोठे नाही, मान्य आहे. आमची घरं लहान आहेत, आमच्या घराची आणखीन पत्रे निघाली असतील नसतील, आमच्या घरामध्ये व्यवस्था असतील नसतील, हे मान्य आहे. आमची घरं ऐहिकतेने फार कमकुवत आहेत, परंतु पारमार्थिक संपत्तीने मात्र या घरासारखी घरं सापडणार नाहीत महाराज. पारमार्थिक संपत्ती. आणि त्यामुळे या घरामध्ये जर या घरात तुम्ही बघा, टाळ कुठेही टाकला जाणार नाही. एखाद्या वेळेस आमचे कपडे कुठेही पडतील पण टाळ कुठेच पडणार नाही. या घरातला विना असा भुईवर कधी राहणार नाही. एखाद्या वेळेस आमच्या घरातल्या मौल्यवान वस्तू भुईवर राहतील पण घरातला विना कधी भुईवर राहणार नाही. आणि या निष्ठा या सांभाळलेल्या आहेत. या परंपरांनी पंढरपुरामध्ये ज्या फड परंपरा, दिंडी परंपरा, संस्थान परंपरा, वंशज परंपरा आहेत, या परंपरांनी सांभाळलेल्या असल्यामुळे मी भिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो, प्रार्थना करतो. महाराजांनी गेली जवळजवळ 6वी पिढी असेल महाराज, आपण 6 पिढ्या झालं या परंपरा या ठिकाणी चालत आलेल्या आहेत. म्हणून पुन्हा एकदा सद्गुरू वैकुंठवासी भिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. जेवढा काही अभंगाचा विचार माझ्या अल्पमतीने करता येणं शक्य आहे तेवढा करण्याचा प्रयत्न केला. पुनश्च एकदा सेवा ही भगवत चरणी, भिवाजी महाराजांच्या चरणी, आणि मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या मानकोजी बोधले महाराजांच्या चरणी ही सेवा समर्पित करू. याच ठिकाणी थांबू. तुकाराम 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 विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम तुका मने आहार झाला तुका मने आहार तुका मने आहार झाला तुका मने आहार झाला तुका मने आहार झाला तुका मने आहार झाला
विठ्ठल आम्हासी हा विठ्ठल आम्हासी हा विठ्ठल आम्हासी हा विठ्ठल आम्हासी रसनायरा रसा हा रसनायरा रसा कामने आरदाला कामने आरदाला कामने आहार झाला कामने आहार झाला विठ्ठला मासी हा विठ्ठला रसनायरा रसनायरा रसाविटे रसनावीरा रसाविटे रसनायरा रसाविटे घेता
विठ्ठल जय जय